आपण एक भजन नी सुरू करूया. मी सगळ्यांच्या मोबाईल वरती एक भजन दिलेलं आहे. थँक्यू प्रभू. एक बार करुणा करो वैष्णव गोसाई. एक बार करुणा करो वैष्णव गोसाई. पतित पावना तमा बिन के हो नाई. हे बार करुणा करो वैष्णव गोसाई. चारणी काटे गेले पाप दुरे जा. हे मन याला प्रभु हे बाको थपा. गंगार पारश होले पाशाते पावन. दर्शन पवित्र करो यही तुम्हारा गुण. हरिस्ताने आप राधे तारे हरि नाम. नाही परित्राण. तुम्हारा हृदय सदा गोविंद विश्राम. है नाम वैष्णव प्राण. वैष्णव प्राण.
प्रति जन्मे कोरिया जान चरणे रघुली धरतमा कर दया अपनार बोली अपनार बोली कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे शिल प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गेल्या वेळेस जे नव्हते आणि यावेळेस जे आलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज जे आहे आपण उपदेशामध्ये जी पुस्तक आहे त्याचं जे आहे ते पहिला अध्याय घेणार आहोत आपण. आणि त्याच्यामध्ये जी पहिली भूमिका दिलेली आहे, पहिल्याच पानावरती भूमिका आहे तुमच्याकडे, ती भूमिका काढा. एकच पानाची भूमिका आहे बहुतेक. कारण की त्या भूमिकेमधनं सुद्धा जे आहे प्रश्न उत्तर देणार आहेत, येणार आहेत. पहिलंच पान भूमिका. हा तेच, हा प्रस्तावना प्रस्तावना. हो, हा हिंदीमध्ये भूमिका. प्रस्तावना पाठ. मंगलाचरण करून घेऊया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सार्वधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण रघुनाथान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्री राधर श्रीवासादि गौर भक्त वृंद.
हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर गुरु कृष्ण आणि वैष्णवांच्या आशीर्वादाने आपण सुरू करत आहोत. पहिला पान जे आहे ते प्रस्तावनाचं आहे. हा उपदेशामृत जे पुस्तक आहे हे श्रील रूप गोस्वामीने लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक जे आहे हे आपल्याला कशा रीतीने मदत करणार आहे, तर जी नवदा भक्ती आहे, जे आपला योगा लॅडर आहे ना, अदव श्रद्धा तथा साधू संग, ते हे 9 जे टप्पे आहेत ते पार करण्यासाठी हे उपदेशामृत पुस्तक आपल्याला मदत करणार आहेत. आणि एक एक जो श्लोक आहे त्याच्यामध्ये एक एक त्याची थीम आहे, म्हणजे एक विषय आहे. आणि म्हणजे आता पहिला श्लोक ते जर का 7वा श्लोक आपण बघतो तर ते वैदिक साधना भक्तीबद्दल सांगणार आहे. पहिले श्लोक ते 7वा श्लोक आपल्याला वैदिक साधना भक्ती. मग 8वा श्लोक आपल्याला रागानुगा भक्तीबद्दल सांगणार आहे. 9वा आणि 11वा जो श्लोक आहे, 9, 10 आणि 11, ते भावभक्ती आणि प्रेमभक्तीबद्दल सांगणार आहेत. तर आता तुम्ही बघा की आपला जो प्रवास आहे तो श्रद्धा पासून ते प्रेम पर्यंत होणार आहे. या 11 श्लोक मधनं आपण खूप चांगला प्रवास करणार आहोत. या 3-4 महिन्यामध्ये आपली श्रद्धा भगवंतामध्ये वाढून वाढून ती प्रेम पर्यंत आपण कशी घेऊन जाऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर नवदा भक्तीमध्ये आपण बघा 9 जे आहेत पडाव जे आहेत का स्टेजेस जे आहेत ते. तर श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे थोडा आपल्याला विश्वास आहे भगवंतावरती, थोडाफार आहे. पण थोडा विश्वास जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपण कुठेतरी आपल्याला वाटतं की नाही काहीतरी जरा आपण जाऊया मंदिरात. तर मंदिरात जेव्हा जातो आपल्याला मग साधू मिळतात. मग साधूंच्या संघमध्ये, त्या पवित्र साधूंच्या संघमध्ये किंवा शुद्ध भक्तांच्या संघमध्ये ते आपल्याला भजन क्रियामध्ये लावतात. आणि जेव्हा ते भजन क्रियामध्ये लावतात, श्रवणम कीर्तनम ना, तर मग जे आहे आपल्या जेवढे अनर्थ आहे, काम क्रोध मद मोह लोभ, ते अगदी जे शून्य होऊन जातात. आता प्रॉब्लेम काय आपला की आपल्या आणि भगवंताच्या मध्ये जे आहे हे 6 जे आहेत अनर्थ, ते अडकळे आणतायत किंवा अडथळे आणतायत. हे आपण असं विचार करू शकतो की 6 मोठे डोंगर आहेत माझ्या आणि भगवंताच्या मध्ये. तर जसं जसं आपण भजन क्रिया करत जाणार तसं तसं एक एक डोंगर खाली पडत राहणार. काम क्रोध मद मोह लोभ मत्सरचा. आणि हे अनर्थ निवृत्ती, अनर्थ, अनर्थ म्हणजे काय? ज्याची गरज नाही आहे. तर जेव्हा हे अनर्थ जातात, जेव्हा हे अनर्थ दूर होऊन जाईल, तर मग हृदय शुद्ध होऊन जाणार आणि निर्मळ होऊन जाणार. ह्यालाच म्हणतात भजन क्रियानी. हे अनर्थ जेव्हा आपण भजन क्रिया जेव्हा करतो, हे अनर्थाची निवृत्ती होते. निवृत्ती म्हणजे सुटका होते आपली. आणि मग जे आहे आपल्याला भगवंतामध्ये निष्ठा येते. निष्ठा म्हणजे अगदी अफाट विश्वास. जसं उदाहरणार्थ की जर का मी एका जमिनीमध्ये एक मोठा खंबा जो एक गाडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आंधी आली, तुफान आलं, तरी तो जो खंबा आहे तो हलणार नाही, तो पडणार नाही. तर त्याला म्हणतात की आपण अगदी स्थिर राहतो. हा, आपण अगदी ठाम राहतो. आपल्याला कोणीही हलवू शकत नाही. कितीही दुःख आले, किती म्हणजे अशी आपल्या आयुष्यात अडचणी आली, पण आपण भगवंताला कधी सोडणार नाही. त्याला म्हणतात निष्ठा. आणि ती निष्ठा आल्यानंतर मग जेव्हा आपण भजन करतो तेव्हा आपण त्या भजनामध्ये आपल्याला जे आहे ती रुची येते. रुची म्हणजे टेस्ट. अरे भगवंताचं नाव किती गोड आहे, अगदी म्हणजे असे नाही का रसगुल्ल्यासारखं गोड आहे. आणि रुची म्हणजेच भगवंताप्रती आपल्याला खूप अफाट आकर्षण होतो. कृष्णाचं नावच सर्व आकर्षित आहे, तर त्या भगवंताबद्दलही आपल्याला आकर्षण होणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा खूप जसं आपण आपल्याला कोणाप्रती जर का आकर्षण असेल तर मग आसक्ती सुद्धा होते ना, अटॅचमेंट सुद्धा जरा होऊन जातं.
तर मग भगवंताबद्दल अटॅचमेंट होऊन जाणार, आसक्ती होणार, त्यांच्याशिवाय आपण राहूच शकणार नाही. आणि ती आसक्ती आल्यानंतर भगवंताप्रती आपल्याला भाव उत्पन्न होणार. आता आपण जेव्हाही माळा करतो आपल्याला डोळ्यात अश्रू येतात का? नाही. म्हणजे माझं हृदय काय आहे? स्टीलचं आहे. माझं हृदय दगडासारखं आहे. पण या भावाच्या लेवलवरती जेव्हा आपण येऊया तेव्हा आपल्याला फक्त क्री आणि श आणि न म्हणणार लगेच डोळ्यात अश्रू येणार. त्याला म्हणतात भाव. आणि भावाचे सुद्धा काही चिन्ह आहेत ते आपण पुढे डिस्कस करूया. आणि त्याच्यानंतर प्रेम. प्रेम म्हणजे अगदी परिपूर्णपणे विकसित झालेला आपली जी श्रद्धा आहे ती पूर्ण प्रेम मध्ये परिवर्तित होते. आणि हा जो प्रेम आहे हा पूर्णपणे, त्याचा एक फूल कसा उमलतो पूर्णपणे 100% तो प्रेम 100% पर्यंत पोहोचतो. तर आता या उपदेशामृत मध्ये आपण हेच जे आहे प्रयत्न करणार आहोत की कसं आपण जे आहे ते श्रद्धा ते प्रेम पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते पहिले श्लोक जे आहे, आता जे आपण हे श्लोक घेणार आहे त्याच्यामध्ये पहिला श्लोक जे आहे ते म्हणतात की आपल्या मन आणि इंद्रियाला कसं आपण जे आहे नियंत्रण करणार आहोत. दुसऱ्या श्लोक मध्ये ते सांगतायत की 6 अशी कुठल्या प्रतिकूल वस्तू आहेत जे कृष्ण भावनामृत मध्ये आपण नाही करायच्या. तिसऱ्या श्लोक मध्ये ते सांगतील की काही अशा 6 अशा कुठल्या गोष्टी करायच्या ज्या आपल्या भक्तीसाठी अनुकूल आहे, फेवरेबल आहे. आणि चौथ्या श्लोक मध्ये ते सांगतील श्रील रूप गोस्वामी की 6 प्रकारचे प्रीतीचे लक्षण काय आहे. ते तुम्हाला माहिती आहे, फारसं माहिती आहे, कारण की सगळ्यांची फारशा लोकांची आता ब्राह्मण दीक्षा झालेली इकडे. आणि 5व्या श्लोक मध्ये आपण वेगवेगळे भक्तांबरोबर कसे व्यवहार करायचे आहेत. 6व्या श्लोक मध्ये जे आहे त्या भक्तांबरोबर जेव्हा आपण व्यवहार करतो तर काही नाही करायला पाहिजे. आणि 7व्या श्लोक मध्ये हरिनामची महिमा सांगितलेली आहे. 8व्या श्लोक वरती जे आहे ते भगवंताच्या नाम रूप गुण रूप आणि लीला त्याच्यावरती ध्यान कसं करायचं आहे. आणि 9 ते 11 श्लोक पर्यंत जे आहे ते राधा कुंड मध्ये वास का करावा, त्याची का महिमा आहे ते आपण चर्चा अगदी विस्तृतपणे आपण त्यावेळेस करणार आहोत. तर जेव्हा आता आपण प्रस्तावना बघतो आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये बघाल की हा कृष्ण भावनामृतचा जो लक्ष्य आहे तो काय आहे आणि कशासाठी आपण हे कृष्ण भावनामृत करतोय. तर ते म्हणताय श्री रूप गोस्वामी सांगतायत की हे कृष्ण भावनामृत जे आहे हे 6 गोस्वामीच्या अनुगत्यमध्ये म्हणजे त्यांच्या पदचिन्हावर चालून जे आहे ते आपण जे आहे ते कृष्ण भावनामृत जे आहे ते भक्ती करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे आहे पहिलं उपदेश जे ते सांगतायत आपल्याला ते म्हणतात मन आणि इंद्रियांना जे आहे ते नियंत्रित करायचं आहे. मन आणि इंद्रिय जे नियंत्रित झाले ते ऑटोमॅटिकली येस मध्ये 7वा आणि 8वा हरिम नामची महिमा आणि नाम गुण रूप लीला. मी परत रिपीट नाही करणार कारण की काय आहे की जर का असंच सगळ्यांचं पर्सनल अटेंड करत गेले तर ते आपण पाठीमागे राहूया. जे सुटलं असेल तर रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही बघू शकता कारण हे रेकॉर्डेड आहे. तर आता हे उपदेशामृत जे आहे हे ते म्हणतात की हे गोस्वामींचे जे हे जे गोस्वामींनी जे लिहिलेली पुस्तकं आहेत किंवा शास्त्र आहे त्याचं काय महत्व आहे. तर हे गोस्वामींनी हे काय हे सगळे पुस्तकं लिहिले ते म्हणतायत श्रील रूप गोस्वामी म्हणतायत की चैतन्य महाप्रभूंचा हा जो मिशन आहे तो समजण्यासाठी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि चैतन्य महाप्रभूंचा जो आंदोलन आहे त्याचा उद्देश काय आहे की आपण भगवंताला समजू, हे जो भगवंताचा जो विज्ञान आहे तो समजूया आणि भगवंताची जेवढी लीला आहे गोपियांबरोबर ते समजायची
आणि चैतन्य महाप्रभू स्वयं जे आले, स्वतः जेव्हा आले, ते कसे आले? राधाराणीच्या भाव मध्ये आलेले आहेत, है ना? स्वयं जे आहे. आणि राधाराणी कोण आहे? सर्वात सर्वोच्च गोपी आहे भगवंताची, सर्वोच्च दासी. तर हे जे ग्रंथ आहे, हे आपल्याला मदत करणार आहे की राधा कृष्णाची जी प्रेममयी लीला आहे ते आपल्याला समजण्यासाठी मदत करणार आहे. पण आता आपल्याला राधा कृष्णाची ही जी प्रेममयी लीला आहे हे समजत नाही आहे. हे का समजत नाहीये? कारण की आपलं जे मन आणि इंद्रिय कंट्रोल मध्ये नाहीये, म्हणून समजत नाहीये. राधा कृष्णाची प्रणय लीला जी आहे ती का नाही कळत आहे? कारण की आपले इंद्रियांवरती कंट्रोल नाही आहे आणि मन वरती कंट्रोल नाही आहे. तर जर का मन वरती कंट्रोल केलं तर ऑटोमॅटिकली इंद्रिय कंट्रोल मध्ये येईल. आणि मनला कसं कंट्रोल करायचं आता थोड्या वेळातच मी सांगते आहे. तर चैतन्य महाप्रभूचं जे मिशन आहे, है ना, मूड अँड मिशन काय आहे? आराध्यो भगवान ब्रजेश तनया तद्धामा वृंदावन रम्य काजितोपासना व्रजवधू वर्गेण य कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाण अमलं प्रेम पुमार्थो महान श्री चैतन्य महाप्रभो मतमिदं तत्रादन पर. हे चैतन्य महाप्रभूचं जे आहे ते आहे, हे मिशन आहे. आणि सर्वभौम भट्टाचार्य सुद्धा मध्यलीलामध्ये सांगतायत, चैतन्य चैतामृतीच्या मध्यलीलामध्ये सांगतायत की वैराग्य विद्या निज भक्ति योग शिक्षार्थमा एक पुरुषा पुराण श्री कृष्ण चैतन्य शरीरधारी कृपावीर्यतम अहम प्रपद्ये. तर ते म्हणतायत की चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांनी हा जो घेतलेला आहे, हा अवतार घेतलेला आहे, हे फक्त जे प्रेम पुमार्थ, हे प्रेम वाटण्यासाठी हा जो जन्म घेतलेला आहे. आणि हे प्रेम कशामध्ये आहे? हे सगळे शास्त्रांमध्ये आहे. श्रीमद भागवतम मध्ये जे आहे हे प्रेम आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी हे जे सर्वोच्च ज्ञान जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. आणि हे सर्वोच्च ज्ञान जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा आपल्याला जेवढी आसक्ती आहे आपली, जेवढी अटॅचमेंट आहे लोकांप्रती किंवा जड वस्तूंप्रती, ते सगळी जी आहे ती नाहीशी होणार. म्हणून ते म्हणतात की मला जे आहे चैतन्य महाप्रभूंच्या श्री चरणी जे आहे मला जे आहे शरणागत व्हायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे ही पुस्तकचं अगदी महत्व काय आहे, म्हणजे सिग्निफिकन्स काय आहे या पुस्तकाचं, तर ते म्हणतायत की म्हणजे ऍक्च्युली याच्यामध्ये रूप गोस्वामीजी सुद्धा म्हणजे महात्म्य सांगितलेलं आहे की ह्यांचं काय एवढं विशेष आहे रूप गोस्वामींचं. तर एक तर रूप गोस्वामी जे आहेत ते सरळ अगदी डायरेक्ट शिष्य आहे चैतन्य महाप्रभूचे. दुसरं की ते जे आहेत ते सगळे गोस्वामींचे काय आहेत? लीडर आहेत, है ना, मेन लीडर आहेत. आणि ह्या कृष्ण भावनामृत आंदोलन मध्ये जे आहेत ते सगळं जे आहे ते कुणाच्या अनुगत्यमध्ये चाललेलं आहे? सुपरविजन मध्ये चाललेले आहेत ते शिल रूप गोस्वामीच्याच अनुगत्यमध्ये चाललेलं आहे. आणि ते खूप सारे पुस्तकांचे ज्यांनी लेखक आहेत, रूप गोस्वामींनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. ते मी लिस्ट पाठवून देते की काय किती किती पुस्तकं शिल रूप गोस्वामींनी लिहिलेले आहेत. तर म्हणून हा जो विषय आहे, जे हे उपदेशामृत मध्ये चर्चा केलेली आहे, मेन आपण एवढंच समजायचं की हे पुस्तक आपण का वाचतोय? आपल्याला शुद्ध भक्त बनायचं म्हणून आपण हे वाचतो आहे, म्हणून आपण हे शिकतो आहे. आणि प्रभुपादांनी हे आदेश दिलेला आहे आपल्याला, म्हणून आपण हे जे आहे ते शिकतो आहे. आणि प्रभुपादांनी खूप त्या काळीमध्ये खूप कष्ट घेतलेले आहेत पुस्तकं लिहिण्यासाठी. तर हे सगळे जे उद्देश मी सांगितले, तर दोन वस्तूंनी आपण हे उद्देश जे आहे ते पूर्ण करू शकतो. एक तर आहे की आपण जे आहे लोकांना शिकवू शकतो
की कसं आपण जे आहे आपल्या मनची सेवा करायला थांबवायचं आणि आपल्या इंद्रियांची सेवा करणे थांबवायचं. तो म्हणाल, माताजी काय सांगताय तुम्ही, आम्ही आमचे मन मन आणि इंद्रियांची सेवा कसं थांबवणार आहे? आणि ते म्हणतात गोस्वामी बनायचं आहे. गोस्वामी म्हणजे काय, इंद्रियांना नियंत्रण करायचं. तर ही पहिली जी आहे, ही पहिली जबाबदारी आमच्या सगळ्यांची. आता सगळ्यांनी ब्राह्मण दीक्षा घेतलेली आहे, तर ही आपली जबाबदारी आहे सगळ्यांना सांगायचं की हे सगळ्या लोकांना सांगायचं की तुम्ही तुमचे मन आणि इंद्रियांची सेवा करणं बंद करून टाका. तर ते म्हणाल, मग मन आणि इंद्रियाची सेवा नाही करणं, मग कोणाची सेवा करणार? तर कृष्णाच्या इंद्रियाची सेवा करणार आम्ही. कोणाने ना कोणाची तरी सेवा करायचीच आपल्याला. तर मग कुणाची सेवा करणार? मग कृष्णाची इंद्रियाची सेवा करणार. ही आपली पहिली जबाबदारी आहे. आणि याच्याशिवाय भक्तीमध्ये आपण प्रगती करूच नाही शकत. ज्याचं मन आणि इंद्रिय कंट्रोलमध्ये नाहीये, नियंत्रणमध्ये नाहीये, तो कधीच भक्तीमध्ये प्रगती नाही करू शकत. त्याचे डोळे इकडे तिकडे फिरत राहतील, त्याचे कान इकडे तिकडे फिरत राहतील, त्याचे हात इकडे तिकडे फिरत राहतील, तर तो कसं भक्तीमध्ये प्रगती करू शकतो? आणि ही जी पुस्तक आहे ही आपल्याला सत्वगुण पर्यंत पोहोचवणार आहे. रजोगुण आणि तमोगुणला कसं लढून आपण सत्वगुण पर्यंत पोहोचणार आहोत, ही पुस्तक आपल्याला हे मदत करणार आहे. आणि आपला जो भक्तीचा जो मार्ग आहे तो अगदी सुरळीत करणार आहे ही पुस्तक. तर आतापर्यंत जे काही आपल्याला अडचणी येत होत्या भक्तीमध्ये, ही पुस्तक वाचून आपल्याला क्लॅरिटी मिळेल, ते स्पष्टता मिळेल की अरे मी कुठे अडकत होती, अच्छा इकडे मी अडकत होती, म्हणून मी पुढे जात नव्हती. तर आपल्याला आपलाच आत्मज्ञान होईल त्याचे, मी इकडे अडकते, मला इकडे जे आहे या दिशेमध्ये जायचंय किंवा या एरियामध्ये मला जे आहे काम करायचं आहे. जसं कोणाला जे आहे काही कमतरता असते तर लगेच त्याला कळते की ही माझी कमतरता आहे आणि मला इकडे जे आहे मला इकडे सुधारणा करायची आहे. आणि मग ही पुस्तक जी आहे, जेव्हा आपण हे सगळा आपला मार्ग जो आहे तो अगदी स्पष्ट होऊन जातो, तर ही पुस्तक आपल्याला शिकवणार आहे की आपण भगवंताची सेवा कशी करणार, कसं शुद्ध भक्त बनणार. आणि शुद्ध भक्त बनणे हे सर्वोच्च काय आहे आपल्यासाठी, लाभ आहे आणि सक्सेस आहे. आपलं सक्सेसला काय म्हणतो आपण, यश. आपल्याला सगळ्यांना शुद्ध भक्त बनायचं आहे ना. रजोगुण तमोगुण आणि सतगुणच्याही परे जायचं आहे, शुद्ध सत्वावरती पोचायचं आहे. तर ही पुस्तक आपल्याला ही मदत करणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रभुपादांनी काही सल्ला दिलेले आहेत, काही सजेशन्स दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतायत की एक लाईन आलेली आहे तिकडे. ते म्हणतात की कृष्ण भावनावेतील प्रगती अनुयायाच्या वृत्तीवरती अवलंबून आहे. एक लाईन आहे त्या पॅराग्राफ मध्ये, तिसऱ्या पॅराग्राफ किंवा चौथ्या पॅराग्राफ मध्ये आहे. आपली प्रगती कुणावरती डिपेंडेंट आहे, आपल्याच वृत्तीवरती डिपेंडेंट आहे. वृत्ती म्हणजे काय, ऍटिट्यूड. माझा काय दृष्टिकोन आहे कृष्ण भावनामृत बद्दल, है ना. मी कसं घेती आहे, त्याला खूप गंभीरताने घेती आहे का खूप सहजता, म्हणजे अशी नाही का असंच हा ठीक आहे मी येते मंदिरमध्ये थोडं आपलं माळा करती आहे आणि जाती आहे, मी तसं घेते आहे का खूप गंभीरताने मी ह्याला भगवंताची भक्ती की गंभीरताने घेते आहे. आणि उपदेशामृत मध्ये जे आहे, हे जे पहिले जेवढे उपदेश आहेत ते सगळे नव दीक्षितांसाठी आहेत किंवा जे नवीन नवीन सुद्धा आलेले आहेत, जे आत्ताच 16 माळा करणारे आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत. आणि श्रील रूप गोस्वामी सांगतायत किंवा श्रील प्रभुपाद सुद्धा सांगतायत की ह्याला खूप कारेकोट प्रमाणे पालन करायचं आहे, मगच आपल्याला यश मिळेल, है ना. जसं कोणाला जर का डॉक्टर बनायचं असेल तर तो 1 दिवस कॉलेजला जाणार आणि 2 दिवस नाही जाणार आणि 3 दिवस जाणार आणि 1 आठवडा दांडी मारणार, तर तो काय चांगला डॉक्टर बनेल का, नाही बनू शकणार. पण त्याला मग रोज गेला, रोज चांगल्या परीक्षा दिला, नियंत्रण, तर त्याला यश मिळेल. तसे आपल्यालाही भक्तीमध्ये जे काही वस्तू आपण करतोय ते अगदी नियंत्रितपणे म्हणजे रोज 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 करणार
तरच आपल्याला यश मिळणार. आणि असं नाही की आज केलं आणि काल नाही केलं आणि परवा केलं आणि तसं नाही, रोज करायचं आहे. तर आता आपण पहिल्या श्लोकला येऊया. पहिले श्लोक घ्या. हे पहिला श्लोक जे आहे कंठस्थ करायचे आपल्याला सगळ्यांना. पहिले 4 श्लोक आपल्याला कंठस्थ करायचे आहेत. हे परीक्षेमध्ये येणार आहेत. ओके. आणि याच्यासाठी सुद्धा मी एक आयडिया सांगते की जर का रोज आपण 10 मिनिटं लवकर आलो, रोज म्हणजे प्रत्येक रविवारी जर का 10 मिनिटं लवकर आलो आणि एक व्यक्ती तुमच्यामधनच कोणतरी लीडर बना आणि हे 4 श्लोक सारखे सारखे जे आहेत ते बोलत राहायचे आणि सगळ्यांनी एकत्रच बोलायचं. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम. एकत्रच बोलले, 10 वेळा बोलले ना तरी ते तुमचं होऊन जाईल. रोज तुम्ही याला प्रार्थनाच्या रूपमध्ये सुद्धा रोज बोलले घरी, तरी परीक्षेच्या वेळेस आपल्याला घाम नाही सुटणार. काही मी काय काय लोकांची टेस्ट घेते ना, बिचारे घाम सुटत असतात त्यांचे श्लोकाच्या नावाने. तर ते ते सोपं होऊन जाईल. तसे माझी इंग्लिशची एक बॅच आहे ऑनलाईन मध्ये, तर ते एक वयस्कर आहेत. ते त्यांची वय काय आहे, 66 वर्ष. ते काय म्हणतात, हे 14 श्लोक आहे ना माताजी, रोज 6 महिने रोज निरंतर ते प्रार्थनाच्या रूप में, तर ते अगदी स्पष्टपणे मला देऊ शकतात. अगदी न अटकता 14चे 14 श्लोक ते देऊ शकतात मला. तर आपण म्हणून ना, मला मेमरीचा प्रॉब्लेम आहे, मला मेमरीचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली मेमरी सुद्धा काय आहे, तो एक मसल आहे. मसलला काय म्हणतात, स्नायू आहे. या स्नायूला जेवढा आपण वापरणार तेवढा तो प्रबळ बनणार, स्ट्रॉंग बनणार. तर जेवढा आपण आतापर्यंत काय आहे ना, काही लोकांनी वापरलेलाच नाहीये, तर वापरणार तर तो प्रबल बनणार. तर माझ्या माझ्या पाठीमागे सगळ्यांनी सांगा, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदारपस्त वेगम एतान वेगान यो विषहेत धीर सर्वाम अपि माम पृथ्वीं स शिष्यात्. त्याचा अनुवाद दिलेला आहे, वाचा. जो धीर मनुष्य वाणी मन क्रोध जिव्हा उदर आणि जननेंद्रिय याचे आवेग सहन करू शकतो, तो संपूर्ण जगभरामध्ये शिष्य स्वीकारण्यास पात्र आहे. तर याच्यामध्ये जे 6 वेग आहेत, एक तर वाचो वेगम. वाचो म्हणजे आपली जी जिव्हा आहे त्याचा वेग. कोणी म्हणेल की हे आता आपलं भक्तीचं आणि ह्याच्यामध्ये हे वेगांचं काय कनेक्शन आहे, कशाला हे वेगच पहिले सांगितलेले आहेत आणि हा टॉपिक का एवढा ना चर्चे करायचा. तर ते म्हणतायत की हा जो विषय आहे ना, तो आपल्या मन आणि इंद्रियांच्या बद्दल आहे. आणि भक्तीमध्ये म्हणजे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जो पहिला पाऊल आहे, तो मन आणि इंद्रियाला जे आहे नियंत्रण करणे गरजेचं आहे. आणि मन आणि इंद्रिय एवढे महत्वाचे आहेत कारण की जे आहे मन आणि इंद्रियाच्या माध्यमानेच आपण खूप पाप केलेली आहेत. मग त्याचं प्रायश्चित कसं करणार, तर मन आणि इंद्रियानेच त्याचं प्रायश्चित करू शकतो. याच इंद्रियांनी आपण पाप केलेली आहेत आणि याच इंद्रियांनी आपण त्याचे प्रायश्चित सुद्धा करू शकतो. तर जोपर्यंत जे आहे आपण हे मन आणि इंद्रिय हे 2 विषयांवरती फोकस नाही करणार, तर तोपर्यंत जे आहे प्रायश्चित करणे खूप कठीण जाणार आहे. प्रायश्चित आपण जे आहे जे आहे इंद्रियाच्या कंट्रोल शिवाय आपण करू नाही शकत, नियंत्रण केल्याशिवाय आपण करू नाही शकत, हे श्रील रूप गोस्वामी सांगतायत. आणि श्रील प्रभुपाद जे आहेत, आता
4 उदाहरणं त्याच्यामध्ये देतात. जसं परीक्षित महाराज सुद्धा जे आहे, शुकदेव गोस्वामीला ते विचारतायत, कारण की परीक्षित महाराज जे म्हणतायत की अरे प्रायश्चित जे आहे ते तर कसं आहे, आपण हत्तीने जे आहे आंघोळ केलेली आहे, आणि हातीने आंघोळ केली आणि परत येऊन तो फक्त काय करतोय, माती फेकतोय. तर तिकडे जे आहे म्हणतात की दृष्टा श्रुताभ्याम यत पाप ज्ञानम अपि आत्मनोहितम करोति भूय विश्व प्रायश्चित्तमथो कथम. तर परीक्षित महाराज म्हणतात की माहिती आहे की ती जी आहे ती पाप कार्य करतायत, आणि पाप कार्य जे आहे ते दंडनीय आहे, दंड मिळणारच आहे त्यांना. तरीही लोक जे आहेत ते पाप करता आहेत. आणि हे का पाप करतात, म्हणजे या प्रायश्चित्ताचा मग काय फायदा आहे, परीक्षित महाराज असं सांगतात. तर हे जेवढे पण पाप कार्य आहेत, जे कोणी ते पाप कार्य करतात, तर कधी कधी जे आहेत जाणून बुजून सुद्धा करतात, किंवा जे आहे कधी कधी न कळतही होतात ही सगळी पाप, राईट. पण ते म्हणतात की हा जो एक चोर आहे, चोर कधी कधी त्याला दंड मिळतो किंवा शिक्षा मिळते, तरीही तो चोरी करतो. तर मग श्रील प्रभुपाद म्हणतात की बुद्धीचे सुद्धा 4 स्तर आहेत. बुद्धीचे किती आहेत? 4 स्तर आहेत. तर पहिला जो स्तर आहे तो तो जो शिष्य आहे तो ऐकून जे आहे तो शिकतो. दुसरा शिष्य जो आहे तो फक्त बघून शिकतो. तिसरा शिष्य जो आहे तो काय करतो, तो अनुभव करून शिकतो. आणि चौथा जो आहे तो जो आहे अनुभव करतो पण तरीही शिकत नाही. 4th क्लास म्हणजे अगदी सामान्य गेलेला आहे ना. आता प्रभुपादांनी त्या तात्पर्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते म्हणतात की ख्रिश्चन लोक आहेत ना, ख्रिश्चन लोक पूर्ण आठवडा काय ना काय पाप करेल ना, ते सगळं मांस मच्छी खात राहील, आणि मग ते जाईल त्यांच्या पादरीकडे, मी हे केलं, मी असं केलं. पादरी म्हणाल हा ठीक आहे, तू नको करूस आता, आणि परत पुढच्या आठवड्याला येईल, परत तोच सांगेल. तर ते तसं आहे. तर याला म्हणतात की नाम के बल पर पाप करना, नावाच्या बळावरती पाप करायचं. तर हे आपल्याला नाही करायचं आहे. तर श्रील प्रभुपाद सुद्धा तेच म्हणतायत की आपल्याला माहिती आहे की हे पाप आहे, तर आपल्या बुद्धीने जे आहे ते कंट्रोल घ्यायला पाहिजे, आणि बुद्धीने सांगायला पाहिजे मनला की हे नाही अजिबात करायचं. मन मग इंद्रियांना सांगणार की हे अजिबात करायचं नाहीये. तर शुकदेव गोस्वामी जे आहे ते परीक्षित महाराजला काय सांगतायत की प्रायश्चित आहे ना, जोपर्यंत आपण इंद्रियांना नियंत्रण मध्ये नाही करत तोपर्यंत प्रायश्चित सुद्धा काहीच कामाचा नाही, व्यर्थ आहे. तर पहिले जे आहे इंद्रियांना काय नियंत्रण मध्ये करायचं आहे. आणि एक पाप कार्य जे आहे ते पुण्य कार्य करून त्याला टाळू नाही शकत. आपण काउंटरॅक्ट नाही करू शकत की चला जोडा आणि जो आहे वजा करा, की चला मी आता एक पाप कार्य केलं मग त्याच्या पुढे मी एक पुण्य केलं तर हे माझं पाप कार्य जे शून्य झालं, असं नाही आहे. तर आपल्याला खरी जी आहे काय म्हणतात खरा प्रायश्चित काय आहे त्याची व्याख्या कळायला पाहिजे, की खरा प्रायश्चित काय आहे. खरा प्रायश्चित हेच आहे की आपण आपली जी कृष्ण भावनामृत जी आहे ती जागृत करायची भगवंताच्या प्रती. जी आपली ओढ आहे भगवंताप्रती ती ओढ जागृत करायची आहे. आणि दुसऱ्या कुठल्याही प्रायश्चितकडे जे आहे आपल्याला लक्ष नाही द्यायचे. काही लोक आगावरती चालणार, आणि काहीतरी कोळशावरती चालणार, आणि काही लोक आपल्याला चाबूक मारणार वगैरे, ते सगळं काहीच करायची गरज नाही आहे. आपल्याला माहिती की आपण गेल्या जन्मांमध्ये खूप पाप केलेले आहेत, पण आता आपण काय करणार, अगदी निष्ठाभावाने भगवंताचं नाव घेणार. आपल्याला दुसरं काहीच करायची गरज नाही आहे. आणि हे जेव्हा ज्ञान येईल, हे खरं जेव्हा आपल्याला ज्ञान येतं तेव्हा मग आपण तपस्या करायला सुरू करतो. ज्ञान आल्यानेच आपण तपस्या करू शकतो. जोपर्यंत खरा ज्ञान येत नाही तोपर्यंत तपस्या नाही करत. आणि ही इंद्रियांची तपस्या आहे.
तुम्ही भगवद्गीताचा जो 17वा अध्याय वाचणार, तर मनाची तपस्या आहे, शरीराची तपस्या आहे, जिव्हाची तपस्या आहे, ते वाचून घ्या. खूप त्याच्यामधनं आपल्याला कळेल की कसं जी आहे ती तपस्या करायची आहे. तर म्हणून जे आहे, खरा प्रायश्चित हेच आहे की आपण भगवंताच्या प्रती जी आहे, जी आपली प्रेम भावना आहे, ती जागृत करायची आहे त्यांच्या सेवाच्या माध्यमाने, हरिनामच्या माध्यमाने. हे खरा ही खरी तपस्या आहे. तर आता श्रील प्रभुपाद सुद्धा जे आहे तपस्याची व्याख्या देत आहेत की तपस्या जी आहे ही काय आहे, प्रशिक्षण आहे. आणि प्रशिक्षण म्हणजे काय, की काही नियम पालन करून आपण जे आपलं जे ज्ञान आहे त्याला पूर्णपणे जे आहे त्याला काय करतो आहे, रिवाईव्ह करतो आहे. रिवाईव्हला काय म्हणतात, पुन्हा जागृत करतोय, राईट. की जे आहे प्रशिक्षण घेतोय. आता बघा, आपण सगळे प्रशिक्षण घेतले की आहे नाही की नाही, म्हणून तर ब्राह्मण दीक्षा मिळालेली आहे. प्रशिक्षण घेतलं आणि मग आपल्याला ब्राह्मण दीक्षा मिळाली. अजून प्रशिक्षण घेतो आहे. तर जीवनच्या शेवटपर्यंत आपल्याला प्रशिक्षण घेत राहायचं आहे. घेतलं 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 तोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळेल. तर प्रशिक्षण म्हणजेच ते काय आहे, ते ज्ञान घेत राहायचं आणि जे ज्ञान घेतलेलं आहे त्याच्यावरती अंमल करायचा आहे, त्याचं पालन करायचं आहे. तर म्हणून ते म्हणतात, श्री भक्तिसिद्धांत ठाकूर सुद्धा म्हणतात की हे जे 6 वेग आहेत, हे जे आहेत, ज्यांनी ह्याला कंट्रोल केलेलं आहे किंवा नियंत्रण मध्ये केलेले आहेत, तर त्याला तपस्या म्हणतात आणि ह्या माणसाला तपस्वी म्हणतो. आणि हाच माणूस जो आहे पूर्ण पृथ्वीमध्ये शिष्य बनवण्याचं योग्य आहे, म्हणून त्याला म्हणतात गोस्वामी. गो म्हणजे काय, आपल्या इंद्रिया, है ना. आणि ज्यांनी आपल्या इंद्रियांना कंट्रोल केलेलं आहे तो गो स्वामी आहे. तर 6व्या जी आहेत स्कंदामध्ये सुद्धा जे आहेत अजामिलला सांगत आहेत की तपस्या ब्रह्मचारेण शमेन च दमेन च त्यागेन सत्य सौभ्यचम यमेन नियमेन व देहवाग बुद्धिजां धीरा धर्मज्ञान श्रद्धयामिता क्षिप्यन्त्यगम महादापि वेणुगुलाम इवालनलः. तर ते म्हणतात की कुणाला आपल्या मनावरती नियंत्रण करायचं असेल तर त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करायचं असेल आणि त्यांनी जी आहे तपस्या जी आहे ती स्वतःच्या मनाने तपस्या करायची आहे. स्व इच्छेने जे आहे त्यांनी इंद्रतृप्ती जी आहे त्याला त्यागून द्यायची आहे, है ना. इंद्रतृप्ती खूप प्रकारची आहे. म्हणून आपल्याला सांगतात ना, मंदिरात सांगतात की टीव्ही नाही बघायचं, व्हॉट्सॲप, ट्विटर, हे ते, इकडे जाणे तिकडे जाणे, या पर्यटन स्थळला जाणे त्या पर्यटन स्थळला जाणे. आणि मन जे आहे त्याच्यानंतर जे आहे व्यक्ती जे आहे ते मन आणि इंद्रिय जे आहे ते नियंत्रणामध्ये आणू शकतो. मग जेव्हा आपण दान देतो तेव्हा सुद्धा जे आहे आपण मन आणि इंद्रियाला आपण नियंत्रण करू शकतो. जेव्हा आपण सत्य बोलतो, जेव्हा आपण अगदी शुद्धतेने राहतो, जेव्हा आपण जे आहे ते लोकांना मार धाड नाही करत, व्हायलेंट नाही बनत, तेव्हा सुद्धा आपण जेव्हा 4 नियमाचे पालन करतो, जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो, तर हे जेव्हा जेव्हा आपण हे पालन केलेले आहेत तेव्हा आपल्याला जे आहे ते अगदी निर्मळ बनवलेले आहे. या सगळ्या कार्यांनी आपल्याला काय बनवलेलं आहे, निर्मळ बनवलेले आहे. आणि म्हणून जे आहे, ज्या व्यक्तीने हे सगळं पालन केलेलं आहे तर तो व्यक्ती जो आहे तो बिलकुल जे आहे काय झालेला आहे, त्याचे सगळे पाप जे आहेत अगदी नष्ट झालेले आहेत. जसं एका एका जंगलमध्ये अशी आग लागते ना, सगळं कशी अगदी 2 सेकंदात सगळं जळून जातं. तर ज्या व्यक्तीने हे सगळं पालन केलेलं आहे तो लगेच जे आहे तो अगदी निर्मळ बनून जातो. तर पुढे जे आहेत म्हणतायत की ही जी तपस्या आहे, ही जी मनाची जी कंट्रोल म्हणजे नियंत्रण करायचं किंवा इंद्रियांना कंट्रोल करायचं किंवा सत्य बोलायचं किंवा योगासना करायचे किंवा जे आहेत स्वच्छ राहायचं, स्वच्छ राहणे सुद्धा हे तपस्यामध्ये येतोय. काही लोक 10-10 दिवस आंघोळ करत नाही, है ना, कर्मी लोक वगैरे,
त्यांना वाटतं की नाही आंघोळ करायचं काय आहे, पण आंघोळ करण्याचं सुद्धा एक हे आहे, विज्ञान आहे. तुम्ही जेव्हा संध्याकाळी जातात आणि खूप थकलेले असतात, काही बाहेर खूप असं पुरुष वगैरे जे बाहेर जातात किंवा नोकरीला जातात ना, ते खूप थकलेले असतात आणि बाहेरचं सगळं तमोगुण घेऊन घरात येतात. आता जेव्हा आपल्या कंध्यांवरती पाणी पडतं, तर लगेच तो तमोगुण सुद्धा वॉशआउट होऊन जातो आणि लगेच आपण सतोगुण मध्ये येतो. आणि लगेच आंघोळ केल्यानंतर आपण काय करतो, गायत्री करतो किंवा एक हरे कृष्ण महामंत्राची माळा करणार, तर लगेच आपण सतोगुण मध्ये आपल्या आपल्या वास्तविक स्थितीमध्ये आपण स्थित होऊन जातो. तर म्हणून जे आहे, रूप गोस्वामी हे म्हणतायत की आपण जेव्हा शुद्ध भक्तांचा संग करतो, तर हे सगळं खूप सुरळीत होऊन जातो. हे तपस्या करणे किंवा मनाला कंट्रोल करणे किंवा इंद्रियाला कंट्रोल करणे, हे खूप अगदी म्हणतात ना, अगदी सोपा होऊन जातो आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 4 नियम जोडतो आणि त्याच्यामध्ये मग सेवा जोडतो. तर हे जे आहे, हे 6 वेगला कंट्रोल करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. सर्वात चांगला उपाय. तर आपल्याला काय करायचं आहे, भक्तांचा संग करायचा आहे, 4 नियम पालन करायचे आहेत आणि भगवंताची सेवा करायची. 3 वस्तू करायची आहेत. ऑटोमॅटिकली आपले सगळे जे वेग आहेत ते कंट्रोलमध्ये येतील. आणि शिल भक्ती सिद्धांत ठाकूर सुद्धा ते आपल्या अनुवृत्ती हे आहे त्याच्यामध्ये, त्यांची टीकामध्ये असं म्हणतायत की हे जे भौतिक आपला जो परिचय है ना, आपला एक भौतिक परिचय आहे ना, की मी हा शरीर आहे, है ना. आपण जे आहे ते अगदी म्हणतोय की मी शरीर आहे, आपल्याला माहित नाही की मी आत्मा आहे. तर हे भौतिक परिचय आपल्याला 3 वेग उत्पन्न करतात. आणि हे 3 वेग काय आहे, बोलण्याचा वेग, मनाचा वेग, कारण की मनाच्या वेगमध्येच आपल्याला खूप क्रोध होतो, क्रोधने आपल्याला आसक्ती होते, काम एषा क्रोध एषा रजोगुण समुद्भव. आणि त्याच्यामुळे मग जे आहे ते शरीराचा सुद्धा वेग आहे, जिव्हाचा वेग आहे किंवा उदरचा वेग आहे, त्याच्यामुळे होतो. तर म्हणून जो व्यक्ती या 3 वेगांना जे आहे ते त्याच्या वशीभूत होऊन जातो किंवा त्याच्या कंट्रोलमध्ये येतो, तर त्याचं जे जीवन आहे ते अशुभ होऊन जातं. हे 3 वेग, बोलण्याचा वेग, मनाचा आणि शरीराचा, त्याला काय म्हणतात, BMW, बॉडी माइंड वर्ड्स. BMW कार नाही, आपलं हे बॉडी माइंड वर्ड्स. तर तपस्या म्हणजेच हे, की आपण जे आपल्या हे जे शरीराची जी जे काही ती डिमांड आहे, डिमांड को क्या बोलते रे हिंदी में, मराठी में मागण्या, हा. जे आपल्या जे शरीराचे जे मागणी आहेत, ते काय करायचं आहे, ते कमी करायचं आहे. आणि या माणसाला आपण काय म्हणतो, तपस्वी. आणि हाच माणूस जो आहे ती मायावरती जिंकू शकतो, मायाच्या प्रभावावरती तो जिंकू शकतो. तपो दिव्यम पुत्र का येन सत्तम शुद्धेत यस्माद. तर त्याच्यामध्ये जे आहे ऋषभदेव सुद्धा असंच म्हणतात ना, की जे काही ऋषभदेव कुठल्या याच्यामध्ये सांगतात ते, 5व्या स्कंदच्या 5व्या अध्यायामध्ये, नायम देह भाजा नृलोके कष्टान कामान हरते विडंग भुजये तपो दिव्य पुत्र का येन सत्व शुद्धयेत यस्मात् ब्रह्म सौख्य तन्वान. ते म्हणतात की नायम देह देह भाजात. तर हे जे आहेत हे सगळे, हे पूर्ण जे जग आहे, लोकांनी जे आहे आपल्या भौतिक शरीराला खूप चांगल्या प्रमाणे स्वीकार केलेले आहे. आणि ज्याला हा मनुष्य शरीर मिळालेला आहे, त्याला कष्ट कामासाठी नाही दिलेला आहे. रात्रंदिवस तो काय करतोय, कष्ट करतो आहे. आणि त्याला असं वाटतं की हे मला शरीर मिळालेलं इंद्रतृप्ती करण्यासाठी. पण हा शरीर आपल्याला इंद्रतृप्ती करण्यासाठी नाही दिलेला आहे. हे इंद्रतृप्ती तर पुत्र आणि मांजर सुद्धा करतात. पण हे जे शरीर आपल्याला दिलेलं आहे, हे
तपस्या करण्यासाठी दिलेलं आहे. हे जे शरीर आपल्याला दिलेलं आहे ते जे आहे ते दिलेलं आहे की आपण आपली जी वास्तविक ओळख आहे भगवंताबरोबर ती पुनर्जागृत करण्यासाठी ही मनुष्य शरीर आपल्याला दिलेली आहे. आणि हे आपल्याला केव्हा कळेल? जेव्हा आपण तपस्या करणार तेव्हा. तपस्याने काय होतं माहिती का? तपस्याने हृदय निर्मळ होतं. हृदय आता खूप अगदी म्हणजे म्हणतात ना स्टील सारखं आहे, कठोर आहे. तर तपस्या केल्याने हृदय अगदी मऊ होऊन जातं. म्हणून तुम्ही बघा काही लोक बघा कसे चांगलं धडाधड 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 ते बुक डिस्ट्रीब्युशन करू शकतात. का? कारण की त्यांच्या हृदयामध्ये खूप दया भावना भरलेली आहे. इतकी दया भावना भरलेली आहे. आता उद्या आपली एक माताजी येणार आहे, राधिका कृपा माताजी दिल्लीवरनं. त्यांनी यावेळेस 800 भागवतम सेट्स केलेले आहेत आणि 24,000 भगवद्गीता केलेल्या आहेत. म्हणजे किती म्हणजे ते करुणा असेल त्यांच्यामध्ये की एवढे सगळे. तर आणि आपल्याला असं वाटतंय की भौतिक इंद्र तृप्ती करूनच मला जे आहे आनंद मिळणार आहे. पण आपल्यालाही माहिती की या भौतिक जगामध्ये आनंद नाही आहे आणि हे चालतच राहणार आहे, चक्रवी चालत राहणार आहे. म्हणून म्हणतात की ही तपस्या जी आहे ती खूप गरजेची आहे. तर हे जे वाचो वेगम मनोसा त्याच्यामध्ये सर्वात पहिले काय आलेले? वाचो. वाचो मध्ये प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हे आहे की आपल्याला कधीही काही पण म्हणजे काय म्हणतात ना संधी मिळाली तर लगेच आपण काही पण बोलायला सुरू करतो है ना. आपण भगवंताबद्दल नाही बोलत. याची निंदा, त्याची निंदा, याला खाली पाडणं, त्याला खाली पाडणं. तर जे आहे ते म्हणतात की अं जसं एक मेंढक असतो ना तो टरटर करत असतो तर ते तसं बोलतात. आणि मग तो मेंढक जेव्हा टरटर करतो ते कुणाला आवाहन देतोय? सापाला, है ना. तर आपण सुद्धा कुणाला आव्हान देतोय? मायाला आव्हान देतो आहे की ये बाबा ये आणि मला पकड आणि खाऊन जा. तर श्रील सुखदेव गोस्वामी जे आहेत ते आपल्या दुसऱ्या स्कंद मध्ये ते म्हणतायत की कोणाला म्हणतायत? परीक्षित महाराज म्हणतात. ते काय म्हणतायत? श्रोत्यव्याद्यानि राजेंद्र नृणाम शांती सहस्रसा अपश्यतामात्मतत्वम गृहेषु गृहमेधिनाम. ते म्हणतायत की जो कोणी जो आहे तो आंधळा झालेला आहे परम सत्याच्या प्रती. आणि त्यांनी जेव्हा भगवंताबद्दल काहीच नाही ऐकलेला आहे तर त्याला तो आंधळ्यासारखाच आहे. आणि पुढच्याच श्लोकला ते काय म्हणतायत? निद्राय हरिते नक्तम विभायन च वाव्यः दिवाचाथेय राजन कुटुंब भारेन वा. ते म्हणतायत की हा जो गृहस्थ आहे, ग्रहमेधी आहे, तो काय करतोय? रात्री फक्त बायका मुलाबरोबर झोपतो आहे आणि सकाळी जे आहे तो काय करतोय? फक्त पैसे कमवतो आहे. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात त्याच्यानंतर ते काय म्हणतायत की ही जी लोकांना आत्मतत्वाचा जिज्ञासा नाही आहे किंवा आत्मतत्वाबद्दल विचारपूस करत नाही आहे आणि त्यांना वाटतंय की आणि ते कधी विचारपूस कशाबद्दल नाही करत आहे की अरे माझ्या जीवनमध्ये एवढे सगळे कष्ट का आलेले आहेत? का म्हणजे मी खूप एवढा जो आहे मी आसक्त आहे माझे शरीर, माझे मुलं बाळ, बायको है ना ह्यांच्या प्रती. तर म्हणून जे आहे ते त्यांचा अं, ते ते नष्ट होत आहे ते त्यांना दिसतच नाहीये. तर म्हणून 5व्या श्लोक मध्ये त्याच भागवतमच्या 5व्या श्लोक मध्ये शुद्धे गोस्वामी म्हणतात म्हणून तस्माद म्हणतात तस्माद भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च चेतव्यभ्यम. ते म्हणतात तर म्हणून जे आहे ज्यांना सगळ्या दुःखांमध्ये सुटका पाहिजे, जर का सगळ्या दुःखांमध्ये आपल्याला जर का सुटका पाहिजे त्या व्यक्तींनी काय करायला पाहिजे? श्रोतव्य कीर्तितव्यश्च भगवंताचे गुणगान ऐकायला पाहिजे, भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. आणि हे भगवंत कोण आहे? हे परमात्मा आहे, आपल्या हृदयामध्येच बसलेले आहेत.
आणि ते काय करणार आहे, ते सगळं नियंत्रण करणार आहेत आणि आपल्याला सगळ्या दुःखांमधनं बाहेर काढणार आहे. म्हणून भगवंताचं एक नाव काय आहे? हरी आहे, है ना. सगळं हरून घेत आहेत. म्हणून ते म्हणतात की जो इच्छतो, है ना, स्मर्तव्य इच्छत अभयम, त्याला जे आहे ते काय भय नाही आणि त्याला मुक्ती मिळणार आहे या सगळ्या दुःखांमधनं जे आहे. कारण की ईश्वर हरी, हरी मतलब वहीच ते जे आहे आपले सगळे दुःख जे काय करणार आहेत ते कापून टाकणार आहेत किंवा घेऊन टाकणार आहेत. तर मग पुढे काय म्हणतायत? कारण की बघा, आता आपण ऍक्च्युली कशाबद्दल बोलत होतो की आपल्या वेगाचा म्हणजे आपण आपली जिव्हा का आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, है ना. कारण की आपण काही पण बोलते, पण आपण जर का सारखं भगवंताबद्दल बोललो किंवा भगवंताचे गुणगान केले किंवा हरिनाम घेतलं किंवा वाचन केलं, तर मग आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम येणारच नाही आहे. मायाचा जो साप आहे तो आपल्याला गिळून नाही टाकणार आहे. तर ते म्हणतायत की जेवढे भौतिक लोक आहेत आणि मायावादी लोक आहेत ते हे सगळं करतायत, हे त्यांचं सगळ्यांचे काम. तर म्हणून जे आहे, आता कोणी असं सुद्धा म्हणू शकतो की अच्छा आम्ही तर मौन घेणार, मौनी बाबा सारखं. पण तो सुद्धा पर्याय नाही आहे की मौनी घेतलं, है ना, मौन घेतलं. पण नाही, जो जितका गुणगान करेल तो स्वतःही पवित्र होतो आणि दुसऱ्यांनाही पवित्र करतो. जो आपण जेव्हा भगवंताबद्दल कुणालाही बोलतो ना, असं नाही की व्यासासनवरतीच बसून आपण प्रचार करू शकतो, एकटू एकलाही बोलू शकतो ना. तर जेव्हा आपण भगवंताचे गुणगान करतोय तर मी पहिले पवित्र होती आहे. भगवंताचं गुणगान होतं आहे, पण पहिले पवित्र कोण होतंय? मी होती आहे. तर म्हणून जे आहे म्हणतायत की कृष्ण कथाच याचा तोड आहे. याचा मार्ग काय आहे? या जिव्हाला कंट्रोल करण्यासाठी एकच मार्ग आहे, ते फक्त कृष्ण कथा, नाम गुण रूप लीला भगवंताची जी आहे. म्हणून हे जेवढे प्रचारक आहेत विश्वामध्ये, जे नाही का मोठे मोठे, ते सगळे काय आहेत? ते मायाच्या चंगुलमध्ये कधी फसतच नाही आहे आणि त्यांना तर मृत्यूचं भयच नाही आहे की हा ठीक आहे मृत्यू येईल कधी पण, आपल्याला काय आहे. तर म्हणून ते म्हणतायत की सर्वात सरळ जे हे वेग आहे, हा जो वेग आहे बोलण्याचा वेग, ह्याला कसं जे आहे नियंत्रणमध्ये करायचं आहे, ते भगवंताचे गुणगान करून करायचे आहेत. तर ते म्हणतात की ही जो वेग आहे, बोलण्याचा जो वेग आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते जे आहे की काही लोकांना म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याला कसं कंट्रोल करायचं, त्यांनी तो उपाय सुद्धा दिलेला आहे. ते म्हणतात की दोन लोक एकत्र येतात, है ना, दोन पुरुष किंवा दोन बायका एकत्र येतात. तर ते काय करतात, आता तुझ्या घरी काय चाललंय, माझ्या घरी काय चाललंय, तुझा धंदा कसा चाललाय, माझा धंदा कसा चाललाय, तर हे तर दुनियादारी चालतच राहणार आहे. पण दोन लोक जेव्हा येतात एकत्र आणि भेटतात, तर त्यांनी काय विचारायला पाहिजे, आज तू काय वाचलं, तू किती माळा केली, तू काय चांगलं वाचलं मला सांग. तर तो जो तो जो संबंध आहे तो अजून मजबूत होऊन जातो. का? कारण की मध्ये कृष्ण आहे. किंवा नवरा बायको सुद्धा आहे ना, संध्याकाळी नवरा आला घरी तर बायको सांगू शकते आज हे वाचलं मी, हे वाचलं ते वाचलं, ते सुद्धा करू शकता. किंवा मंदिरामध्ये सुद्धा आपण भेटला तर तू काय केलं. जसं मी आणि माझी बहीण जेव्हा आम्ही दोन्ही भेटतो तेव्हा आम्ही असंच विचारतो, अरे किती श्लोक तू पाठ केले, मी म्हणेल मी एवढे केले, ती म्हणेल मी एवढे केले. आणि आम्ही रोज एक दुसऱ्यांना रिपोर्टिंग देतो. ती किती वाजता उठते, ती लगेच जेव्हा ती उठेल लगेच व्हॉट्सअपवरती ती टाकते, मी एवढ्या वाजता उठले, मी म्हणाल मी एवढ्या वाजता उठले. मग काय केलं आम्ही, एक फक्त एक दुसऱ्यांना ना 4-5 ओळीचं एक रिपोर्टिंग देतो, मी हे केलं, ती म्हणेल मी हे केलं. तर एक दुसऱ्यांना आम्ही रिपोर्टिंग देतो. आणि तिचा स्वभाव असा आहे की एखाद्या वेळ कोणी असं डायव्हर्जन गेलं ना कुठंतरी, अरे तिकडे ते आहे ते लगेच त्याला ते कृष्णाच्या टॉपिक वरती येईल. ती बरोबर तिला माहिती की कृष्णाच्या टॉपिक, तिला आता जी आहे आज तिची परीक्षा आहे 700 श्लोकाची भगवद्गीताची परीक्षा, तिला पूर्ण 700 श्लोक कंठस्थ आहे टोटल. तर तर म्हणजे
अशी म्हणतात ना की अशी मैत्रीण असायला पाहिजे आपली, किंवा मित्र असायला पाहिजे की जे आपल्याला वरती खेचून घेईल, भक्तीमध्ये आपल्याला वरती आणेल. तर हे एक अशी मैत्रीण पकडून घ्यायची आपल्याला आयुष्यात, की नाही हे आपल्याला आहे ना वरती चढवेल. आणि छोटे छोटे ग्रुप्स बनवायचे, 2-2 4-4 चे ग्रुप्स बनवा, रीडिंग ग्रुप्स बनवा, किंवा असे श्लोकाचे ग्रुप बनवा. जसं मी आता रोज आहे ना, सोमवार ते शुक्रवार, 4 ते 4:30 ऑनलाईन वरती ना भगवद्गीताचे 2-2 श्लोक शिकवते. फक्त उच्चारण कसं करायचं आणि त्याला पाठांतर कसं करायचं, ते असे 5-6 लोक आहेत आम्ही, आणि मस्त आम्ही करतोय, मस्त आनंदाने करतोय ते श्लोक. भगवद्गीताचं करतोय आम्ही आता फिलहाल तर. तर असे ना आपणच आपला सगळा उपाय शोधायचा असतो की नाही बाबा, ये ना के ना प्रकारे ना गुंतून राहायचं आपण भक्तीमध्ये. तर हम आपला जो विषय आहे तो कोण आहे, तो कृष्ण आहे. या विषय हा केंद्र बिंदू आहे ना, या केंद्र बिंदू मधनं आपली नजर हटली नाही पाहिजे. आपल्या जीवनाचा जो केंद्र बिंदू जो आहे तो कोण आहे. तुम्ही ती कथा ऐकली असेल की एक नाव होती, आणि रात्रभर लोक त्या नावामध्ये बसले होते, पण ती एका किनारे ते दुसरे किनारे ओलांडलीच नाही. का? कारण की ते ती दोरी बांधली होती, है ना. तर आपली दोरी कुठं आहे, कुठे अडकलेली आहे ते बघावं लागेल. आणि मग ती कुठे आपल्याला ती दोरी अडकवायची आहे ते बघायचंय. तर आपली जी आहे ती कृष्णाच्या प्रतीच आहे दोरी. आणि जेव्हाही आपण भेटतो तेव्हा आपण कृष्णाबद्दलच बोलायचं लोकांबरोबर. तर मग एक तो ना गोकुळ परिसारखा जो आहे वातावरण होऊन जातो. खरंच मंदिरमध्ये येण्याचा तो ऍक्च्युली जो महत्व आहे, घरात तर आपण बोलतच असतो काही पण, पण निदान मंदिरमध्ये जेव्हा आपण येतो तर आपल्याला फक्त भगवंताबद्दलच बोलायचं, हे आपण थोडं निर्णय करून घ्यायचं. की कोणी काहीतरी भौतिक बोललं की लगेच म्हणायचं त्याच्यामध्ये ना कृष्णाला कनेक्ट करून टाकायचं. आणि ही जेव्हा सवय आपण लावणार, ही इतकी चांगली सवय. कुणाला वाटेल की हा ही स्टाईल मारतीये काय ना, पण नाही, सांगायचं नाही मी स्टाईल नाही मारते, मी सवय लावायची माझी. माझी सवय खूप जन्मापासून बिघडलेली आहे. आता मी ही सवय सुधारती आहे. मला आता हा एक चान्स मिळालेला आहे की मी एवढे जन्म माझी जी आहे, मी ही जी माझी जिभा जी आहे ती मी फक्त निंदा करण्यामध्ये मी वापरलेली आहे. तर आता मला सुधारायचं आहे. आता मला ही जी जिभा आहे ना फक्त भगवंताचे गुणगान करण्यासाठी करायचे आहेत. कोणी आपल्याला असं म्हणेल तर म्हणाले नाही मला सुधारायचंय, मला सुधारायचं आहे. तर म्हणून जे आहे, श्री रूप गोस्वामी सुद्धा म्हणतात ना की हे आपले शास्त्र जे आहेत ते शास्त्र इतके चांगले आहेत की कोणी कोणी काही छोटे 1-2 लाईन सुद्धा सांगितली तरी तो पवित्र होतो आणि समोरचाही पवित्र होतो. आणि त्याच्यामध्ये जे आहेत म्हणतात की भागवतमच्या पहिल्या स्कंदच्या 5व्या अध्यायामध्ये जे आहे ते म्हणतायत की अं, 5व्या अध्यायाचा 9वा श्लोक आहे का कुठला आहे, मला आठवत नाहीये. 11वा श्लोक आहे. तद्वाग विसर्गो जनता विप्लो यस्मिन् प्रति श्लोकम भक्ति अपि नाम नाम्नि अनन्तस्य यस्यो अखितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवाः. तर ते म्हणतायत की जे शब्द पूर्ण विश्वासाचे किंवा पूर्ण विश्वाचे सॉरी वातावरण पवित्र करू शकणाऱ्या परमेश्वराच्या महिमेचे वर्णन करत नाही, ते संत व्यक्ती ते म्हणतात की कावळ्यांचे तीर्थक्षेत्रासारखे मानतात. जे शब्द जे आहे, राईट, भगवंताचे गुणगान नाही करणार, तर ती जागा काय आहे, कावळ्यांची तीर्थक्षेत्रासारखी आहे. आणि जो सर्व परिपूर्ण व्यक्ती आहे तो दिव्य धामाचे रहवासी जे असतात त्यांना याच्यामध्ये काहीच आनंद मिळत नाही. शुद्ध भक्तांना जे आहे हे ह्याच्यामध्ये जे आहे कावळ्यांच्या तीर्थस्थळामध्ये काही आनंद मिळत नाही. पण त्याच्या विपरीत जर का कुठलेही ग्रंथ थोडी तरी काय त्रुटी असली पण अगदी शुद्ध मनाने लिहिलेली आहे, जसं प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये म्हणतायत 1.5/10 मध्ये की
हे त्रुटी असेल पण शुद्ध मनाने लिहिलेलं आहे. लोकांना शुद्ध जे आहे संदेश देण्यासाठी हे लिहिलेलं आहे. तर ते जे आहे ते आपल्याला हे कळायला पाहिजे की जे शब्द भगवंताचे गुणगान नाही करत तर मग काय झालं, कावळ्यांच्या तीर्थ. तर आता आपल्याला आपल्या हातात आहे की हे मंदिराला आपण कावळ्यांचे तीर्थस्थळ करायचं आहे का मग गोकुळ परिसारखं करायचं, हे आपल्या हातात आहे. तर तसं श्रील रूप गोस्वामी सांगतात. आणि मग जे आहे ह्याचा निष्कर्ष काय आहे आता, वाचो वेगम, पहिला वाचोच्या वरती आपण बोलतो आहे. तर मग त्याचे हे आहे की आपल्याला जे आहे फक्त भक्तीबद्दल बोलायचं आहे, बाकी दुसरं काही नाही बोलायचं आहे. आणि ही जी वाणी आहे ह्याला, तुम्हाला माहिती आहे ना, ज्याने याला कंट्रोल केलं ना त्याला वाक सिद्धी येते. वाक सिद्धी म्हणजे काय, की तो जो बोलेल ते खरं होऊन जाईल, त्याला वाक सिद्धी म्हणतात. आणि आपले खूप सारे आचार्य त्यांच्यामध्ये वाकसिद्धी होती. पण ह्याला जे आहे ते सत्य बोलण्यामध्ये भगवंताचे गुणगान करण्यासाठी जे आहेत ते वापरले पाहिजे, तर ती वाकसिद्धी येते. ती 12 वर्षांनंतर येते. ती 12 वर्षाची तपस्या केल्यानंतर ही वाकसिद्धी येते. आणि प्रभुपादांनी सुद्धा सांगितलेले, जो कोणी रोज मंगला आरती 12 वर्षापर्यंत उठेल, अटेंड करेल, 16 माळा चांगला करेल, अगदी कारेकोट प्रमाणे सगळं पालन करेल, त्याच्यामध्ये ही वाकसिद्धी येऊ शकते. आपला आता सगळे कितीतरी ब्रह्मचारी बघा, 12-12, 20-20 वर्ष झाले, ते जे म्हणतात ते होऊन जातं. आपले गुरु महाराज सगळे बघा, जे म्हणतात ते सगळे अगदी होऊन जातं, है ना. तर ते म्हणतात त्याला वाकसिद्धी. आणि ह्या सिद्धी ना खूप स्वाभाविकही येतात, असं नाही कोणाला प्रयास करावा लागतो. कारण की उद्देश काय आहे, उद्देश भगवंताची सेवा करणे आहे. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला प्रयास करायला पाहिजे, आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे की आपण जे आहे फक्त कृष्ण भावनामृत मध्ये आपण भक्ती करण्यासाठी आले आहेत, बाकी काहीही करायला नाही आले. हा उद्देश अगदी स्पष्ट असायला पाहिजे आपल्याकडे. आता दुसरा आलेला आहे मन. वाचो वेगम मनसा, मनसा वेगम. तर मन आपल्याला माहिती आहे की किती नॉटी आहे, किती चंचल आहे, है ना. आणि मनाला जी आहे अगदी चांगलं कार्यामध्ये नाही लावलं तर ते काय होणार, माकडा आणि इकडे तिकडे फिरत राहणार. म्हणून मनाला जे आहे ते म्हणजे ते ना, एखादं मन जे आहे ना ते अगदी असं खाली मन असेल तर ते मग काय करतो माहिती का, ते अनर्थाला आकर्षित करतो. जे नाही पाहिजे ते सुद्धा इच्छाला आकर्षित करतो. म्हणून हे मनला जे आहे ना गुंतून ठेवणे खूप गरजेचं आहे. कुठल्या ना कुठली सेवामध्ये, कुठल्या ना कुठली कार्यामध्ये त्याला गुंतून ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे मनला कुठे गुंतून ठेवायचं, भगवंताच्या श्री चरणांमध्ये गुंतून ठेवायचं. आणि भगवंताचे जे श्री चरण आहेत त्यांचे तर कितीतरी जे आहे श्लोका आहेत, ते श्लोका आपण पाठांतर करू शकतो. आणि आपलं मन जे आहे ते गुंतून आपण ठेवतो. जसं आपण भगवंताच्या श्री चरणांमध्ये आपलं मन गुंतून ठेवतो, लगेच आपण सतोगुण मध्ये पोहोचतो. तमोगुण आणि रजोगुण आपल्याला कधीच सतवू नाही शकत. आता प्रॉब्लेम काय आहे, तमोगुण आणि रजोगुण खूप सतवत आहेत आपल्याला, म्हणजे मी माझी सुद्धा गोष्ट करते आहे. पण जसं जे आहे आपण मनाला गुंतून ठेवलं भगवंताच्या भक्तीमध्ये, लगेच जे आहे ते. आणि ह्याचा सुद्धा एक विज्ञान आहे. हे मन, आता तुम्ही बघा, हे मन आहे आणि हे माझे इंद्रिय आहे, राईट. इंद्रिय काय करतायत, सगळे सिग्नल पाठवतायत, है ना. डोळे, नाक, कान सगळं मनाच्या प्रती जात. पण जर का मी यालाच कंट्रोल केलं तर हे ऑटोमॅटिकली कंट्रोल होऊन जाईल ना. तर म्हणून मनाला कंट्रोल करण्यासाठी हरे कृष्ण महामंत्र, भगवंताचे श्लोकास, भगवंताच्या वरती ध्यान करणे, तर ऑटोमॅटिकली जे आहे आपण भगवंताला आपल्या आतलं जग बनवून टाकणार. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात की वी विल मेक कृष्ण आर इनर होम. भगवंताला आपलं आतलं जग बनवून टाकणार. एक बाहेरचं जग आहे, पण एक आपल्याकडे आतलं जग सुद्धा आहे. आणि त्या आतल्या जगामध्ये भगवंताला आपण स्थित करू शकतो आणि आतल्या आतच आपण रमू शकतो.
आतल्या आतच आपण भगवंतामध्येच रमत राहूया. बाहेर काय चाललेलं आहे मला काहीच मतलब नाहीये त्याचा. जोपर्यंत मी अंतर्मुखी नाही होणार तोपर्यंत जे आहे मला मला जी सेवा करायची भगवंताची, जो माझा संबंध आहे तो मी भगवंताबरोबर स्थापित नाही करू शकणार. म्हणून संत महात्मा म्हणतात अंतर्मुखी व्हा, अंतर्मुखी व्हा. हे अंतर्मुखी म्हणजेच काय, की जास्तीत जास्त आपला संबंध भगवंताबरोबर कसा मी विकसित करणार आहे त्याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. तर आता तिसरं येतं इकडे क्रोध, क्रोध वेग. मन बद्दल ऍक्च्युली मी खूप बोलू शकते, म्हणजे एक पूर्ण 2 तास मन वरतीच होणार, पण आपल्याला माहिती आहे आता मन कसं कंट्रोल करायचंय, मनाला कसं समजवायचं आहे ना. कारण की जिकडे कृष्ण सूर्य सम माया ही अंधकार, यहान कृष्ण तान नाही माया ही अधिकार. जिकडे कृष्ण आहे तिकडे मायाचा अधिकारच नाही, माया तिकडे कुणाला हातच नाही लावू शकणार. तर हे क्रोध आहे. तर हे क्रोधचा वेग जो आहे, हे क्रोधचा प्रॉब्लेम काय आहे माहिती का, की पूर्णपणे आपण क्रोधला नाही का थांबवू नाही शकत. क्रोध सगळ्यांमध्ये आहे, पण हा क्रोध आहे ना 2 प्रकारचा असतो. एक आध्यात्मिक क्रोध आणि एक भौतिक क्रोध. आध्यात्मिक क्रोध आपण भगवंतासाठी वापरतो आणि भौतिक क्रोध आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी वापरतो, इंद्रियांना तृप्त करण्यासाठी. तर हा क्रोध कुठे वापरायचा, तर प्रॉपण म्हणतात की जे कोणी भगवंताचे अपराधी आहेत त्यांच्या प्रती वापरायचा हा क्रोध. ज्यांनी भगवंताबद्दल काय उलटसुलट म्हणतात किंवा वैष्णवांना काय उलटसुलट म्हणतात है ना, तर त्याच्यामध्ये उदाहरण देत आहेत की जगाईमध्ये आहे चैतन्य महाप्रभूंनी जे आहे काय केलेलं होतं, की तो क्रोध जो आहे त्यांनी नित्यानंद महाप्रभू प्रती जे आहे अपराध केलेला होता. तर चैतन्य महाप्रभू काय झाले, क्रोधित झाले होते. हनुमाननी सुद्धा काय केले, पूर्ण लंका जलून टाकली, राईट. आणि अर्जुननी सुद्धा क्रोध कुठे वापरला, कुरुक्षेत्राच्या मैदानावरती तो क्रोध वापरला. तर म्हणून आपल्याला जी मार्गदर्शन हे आहे, आपल्याला गाईडलाईन म्हणतो ना, एक मार्गदर्शनाची जी लाईन आहे ती आहे त्रिनादपी सुनिचेन तरोरपी सहिष्णुना मानिन मानतेन कीर्तनीय सदा हरी. तर आपल्याला जे आहे कितीही अपमान सहन करण्यासाठी जी क्षमता असायला पाहिजे. म्हणजे कोणी मला अपमान केला तर सहन करायचं, पण जेव्हा कृष्ण आणि कृष्णाच्या भक्तांना कोणी अपमान केला तर ते मग सहन नाही करायचं. एक प्रामाणिक भक्त खूप अगदी क्रोधित होऊन जातो आणि मग अगदी अग्नीसारखा काम करतो तो. मग जर हनुमंतानी अगदी अग्नीसारखंच काम केलं ना. तर प्रभुपाद सुद्धा म्हणतात की हा जो क्रोध आहे ना, काम क्रोध मद मोह लोभ मत्सर, हे सगळं जे आहे आपण भगवंताच्या सेवामध्ये वापरू शकतो. काम म्हणा क्रोध म्हणा. तर ते काय म्हणतात की काम क्रोध लोभ मोह मद मत्सर्य दंभ सह स्थाने स्थाने युक्त करीबो आनंद कोरी हृदय रिपू कोरे पराजय. आणि अनासये गोविंद भजन एक भजन आहे ऍक्च्युली. ते म्हणतात की मी हा जो काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे, ईर्ष्या आहे, हे सगळं जे आहे मी केव्हा त्यांना जिंकू शकतो, जेव्हा मी या सगळ्यांना आहे ना मी गोविंदच्या श्री चरणांना भजण्यासाठी जेव्हा मी वापरणार तेव्हा जे आहे मी त्यांना मात करू शकतो. काम क्रोध मद मोह लोभ जेव्हा आपण भगवंताची भजन करतो किंवा भगवंताच्या भजनासाठी वापरतो तेव्हा मग मी या सगळ्यांना मात करू शकतो. म्हणून मी काय करतोय, मी हा काम क्रोध मोह लव जे आहे ते मी भगवंताच्या श्री चरणांमध्ये ठेवतो आहे. मी जे आहे मी अर्पण करतोय, मी कामला अर्पण करतोय भगवंताच्या श्री चरणाला, मी क्रोधला अर्पण करतोय मी भगवंताच्या श्री चरणाला, आणि माझ्याकडे एवढा अहंकार आहे तो सुद्धा मी भगवंताच्या श्री चरणाला अर्पित करतोय. म्हणून आणि तसंच मी काय करतोय, या सगळ्या इंद्रियांना जे आहे मी भगवंताच्या श्री चरणांमध्ये. आणि अमरीश महाराजची आपल्याला कथा माहिती आहे
की कसे अमरीश महाराजांनी आपले सगळे जेवढे इंद्रिय आहेत भगवंताच्या सेवामध्ये जे आहे ते लावलेले आहेत. तर म्हणून ते म्हणतायत की वाचो वेगम मनसा क्रोध वेगम. आणि श्रील भक्तिसिद्धांत ठाकूर सुद्धा म्हणतात की दोन प्रकारचे जे आहेत क्रोध आहेत. एक आहे अविरोध प्रीती आणि एक विरुद्ध युक्त क्रोध आहे. अविरोध प्रीती म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जी आसक्ती आहे ती त्याच्यामध्ये काय रोकटोक नाही आहे. म्हणजे अशीच काहीतरी नाही का हव्यामध्ये काहीतरी आपली प्रीती आहे की फक्त म्हणजे म्हणतात ना शब्दांमध्ये आहे ती की हा मी भगवंताला प्रेम करते, मी भगवंताला प्रेम करते, मी भगवंताला प्रेम करते, पण ते फक्त शब्दांमध्ये आहे. आणि काही लोक जे आहे ना कर्मकांडी लोक ते असं करतात, कर्मवादी कर्मकांडी वगैरे. आणि त्यांना असं वाटतं की हा माझ्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सांगणे गरजेचं आहे की मी भगवंताला प्रेम करते, मी भगवंताला प्रेम करते. पण एक आहे अजून, ते म्हणतात की विरुद्ध युक्त क्रोध. म्हणजे काय की खूप असे म्हणजे फ्रस्ट्रेशन आलं किंवा खूप क्रोध आलेला आहे आणि माझ्या इच्छा पूर्ण नाही झालेल्या आहेत म्हणून मला क्रोध आलेला आहे, है ना. तर अगदी म्हणजे असे त्रासून गेलेलो असतो ना माणूस, त्याला कसा क्रोध येतो, तर त्याला म्हणतात विरुद्ध युक्त क्रोध. तर म्हणून जे आहे हे जेव्हा आपण भौतिक इच्छा आपल्या जेव्हा पूर्ण होत नाही आणि जेव्हा आपल्याला त्रागा होतो तेव्हा मग क्रोध होतो. काम एषा क्रोध एषा रजोगुण समुद्भव. काम वासना आली की मला एका मुलीला भेटायला जायचं आहे, चला मी तिला बोलवलं पिक्चर बघायला. ती मुलगी आली नाही. पिक्चर 6 वाजताचा होता पण 7 वाजेपर्यंत ती आली नाही. मग ती इच्छा पूर्ण नाही झाली पिक्चर बघण्याची तिच्या बरोबर. मग ती आली 7 वाजता, 1 तास लेट. मग आला मला क्रोध. मग मी तिला क्रोध मध्ये काय केलं, दिले 2 तिला, है ना. कामेश क्रोधेश. तर मग हे पूर्ण ना, आणि मग त्याच्यामुळे सगळं आपण खाली 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 अजून जातो. तर याला पहिल्याच वेळेला कंट्रोल करायचं की ही जी काम वासना जी आहे ती कुणाकडे आपण वळवून घ्यायची आहे. तर इकडे आहे काम. काम म्हणजे काय की माझ्या इंद्रियांना मी कसं संतुष्ट करणार, मला फक्त याच्याची निस्बत आहे. पण एक आध्यात्मिक काम म्हणजे काय की मी भगवंताच्या इंद्रियांना कसं प्रसन्न करणार, तो एक आध्यात्मिक काम आहे. इकडे भौतिक क्रोध आहे, तिकडे आध्यात्मिक क्रोध आहे. इकडे जे आहे लोक फक्त आपल्या इंद्रियांना संतुष्टी करण्यासाठी, पण तिकडे गोलोकमध्ये जे आहेत लोक कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, भगवंताला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर म्हणून जे आहे हा क्रोधचा जो वेग आहे तो जो आहे भगवंताची सेवा करूनच होऊ शकतो. आणि मग ते म्हणतात जिव्हा वेगम. जिव्हा मन इंद्रिया जिव्हा ते सगळे कनेक्टेडच आहेत, एकच है ना. तर जिव्हाला काय खायला आवडतं, चांगल्या चांगल्या नाही का टेस्टी टेस्टी जेवण. पण भौतिक लोकांना काय आवडतं, मांस मच्छी जे भगवंताला अर्पित केलेलं नाही आहे. आणि शिळपाक वगैरे शिळीपाक वगैरे ते सगळं खायला आवडतं, राईट. हा प्रॉब्लेम आहे. तर म्हणतात की जे 6 प्रकारचे जे वेग आहेत है ना, तर त्याच्यामध्ये जे आहे तमोगुण मध्ये जे आहे ते मृत शरीर येतात, रजगुण मध्ये तिखट येतात, सात्विक मध्ये दूध आणि भाज्या येतात आणि अन्न सुद्धा येतं. आणि महातमो मध्ये काय येतं, ते सगळं मदिरा वगैरे नाही का, दारू वगैरे. आणि मग येतो प्रसाद. प्रसाद अगदी कशामध्ये येतं, शुद्ध सत्वमध्ये येतो. तर आपण जेव्हा भगवंताला भोग लावतो ना, ते एक विज्ञान आहे. मी कालच ऍक्च्युली म्हणजे भक्ती रसामृत क्लासमध्ये सांगत होती संध्याकाळी
की हा एक विज्ञान आहे. आणि हा विज्ञान कसा चालतो की सकाळी मी कुठल्या चेतनामध्ये मी जप करते आहे, स्त्री असो किंवा पुरुष असो कोणीही, दोन्ही आहे त्याच्यामध्ये. तर मी अगदी चांगल्या मनाने मी जप करते आहे आणि मला असं वाटतं की मला आज भगवंताला प्रसन्न करायचं, मी कुठला मार्गामध्ये मी काय असं करू मी मला भगवंताला प्रसन्न करायचं आहे. आणि जेव्हा मी भाजी घ्यायला बाहेर पडती आहे तर मी सर्वात चांगल्या क्वालिटीची भाजी घेते, असं नाही का सडलेले गळलेले टमाटर किंवा नाही का असे बटाटे किंवा सुकलेली मेथी वगैरे नाही, चांगलं घ्यायचं भगवंतासाठी. आणि चांगले फूल सुद्धा. आणि घरी येऊन जे आहे त्यांना चांगलं धुणे आणि ते सगळं कार्य चाललेलं आहे तोपर्यंत आपण भगवंताची कथा चाललेली आहे है ना. कोणी कानाला लावतं, कोणी घरात असंच एक त्यांच्याकडे रेकॉर्डर असतो त्याच्यामध्ये. तर ते लावत लावत जेव्हा आपण करतो आणि मग जे आपण ते भोग बनवतो आहे, तर विचार करा काय चेतना आहे. त्यांचेच गुणगान ऐकून ऐकून आपण ते भोग बनवतो आहे. मग आता ही जी भोगची जी प्लेट आहे ती आपण आपल्या गुरु महाराजांना अर्पित करतो, म्हणजे गुरुचा प्रणाम मंत्र आपण म्हणतो आहे. आणि ती प्लेट जाते राधा राणीपर्यंत. आणि राधा राणीपर्यंत जी प्लेट जाते मग राधा राणी तिकडे क्वालिटी चेक करते, त्याचा मीठ कमी आहे का, तिखट जास्त आहे का, काय जरा घी कंजूसीने टाकलेला आहे का, जे काही आहे ते. आणि मग ती भगवंताला आपल्या स्वतःच्या हाताने भरवती आहे ती तिकडे. मग जेव्हा भगवंत दृष्टीपात करतायत त्या भोग, म्हणून म्हणून त्याला म्हणतात ना भोग. भगवंतानी भोगल्यानंतर तो प्रसाद होऊन जातो. आणि तो प्रसाद म्हणजे भगवंताची कृपा. भगवंतानी त्याच्यावरती दृष्टीपात केला, ती कृपा झाली. मग ती प्लेट परत येते गुरु महाराजांकडे आणि मग ती माझ्याकडे येते आणि मग ती मी ग्रहण करते आहे. आणि हे शुद्ध सत्व प्लेट झालेली आहे, पूर्ण शुद्ध होऊन ही आलेली आहे. आणि हे आपण का करतो आहे रोज, याचा एक विज्ञान आहे. कारण की भगवंत भगवद्गीतामध्ये म्हणताय की भोक्ताराम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम सुहृद सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. मी भोक्ताराम आहे. तर हे ह्या पॉइंट पर्यंत येणं की भगवंतच भोक्ताराम आहे, ह्या पॉइंट पर्यंत तर आपल्याला ही जी प्रॅक्टिस करायची आहे त्याला हे काय म्हणतात त्याला, ते प्रशिक्षण लावायचं आहे, आपल्याला ट्रेनिंग लावायची. रोज 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 मी तोंडातनं टाकण्याच्या अगोदर मला अगदी स्मरण व्हायला पाहिजे, अरे हे भगवंताला भोग नाही लावलंय, मी भोगता नाहीये, कृष्ण भोगता आहे. ही चेतना आली पाहिजे. आणि ही चेतना जेव्हा येते तेव्हा तो माणूस जे फक्त कृष्णासाठी जगतो आहे आणि तो त्याला माहिती आहे की मी भगवंताचा दास आहे, तो रिअली दासत्व भाव मध्ये येतो आहे. आणि दासचं कार्य काय आहे, पहिल्या मालिकला प्रसन्न करायचं आहे. तो त्या भावनेमध्ये येतो. तर तो जो सेवा पूजा नोकरीसाठी जातो आहे, जे काय करतो आहे, थोडंफार जे आहे ते म्हणतात ना की आपण जेव्हा 10 रुपये सुद्धा दान मध्ये देतोय तर आपले इंद्रिय पवित्र होत आहेत. म्हणलं अरे असं कसं, 10 रुपये दिल्याने काय होणार आहे. पण हळूहळू म्हणतो ना की थेंब थेंब सागर. तर हळूहळू जेव्हा आपण दान देतो आपली जी भोग करण्याची जी वृत्ती आहे ती हळूहळू जी कमी होते की नाही भगवंत भोगता आहे, भगवंत भोगता आहे, भगवंत भोगता आहे. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात ना 50% द्यायला पाहिजे, आपली कमाईचा जो भाग आहे तो भगवंताला 50% द्यायला पाहिजे. पण आपण 5% किंवा 100 रुपये 200 रुपयाने सुरू करू शकतो आपण. ते हळूहळू होईल, की लगेच एकदा एकत्र नाही होणार. पण नियंत्रण रूपनी देणार. ते म्हणतात की गृहस्थ जेव्हा दान देतात त्याच्याने त्यांचा जो धर्म जो तो जाळून ठेवतात, ते धर्माचा जो अस्तित्व आहे आपला तो आपण जाळून ठेवतोय. नाहीतर आपण अधर्मी होऊन जातो. कारण की आपल्याला काय फक्त घेण्याची सवय आहे, देण्याची सवय नाही आहे. तर फक्त लोकांकडनं घेण्याची सवय, मग भगवंताला देण्याची सवय नाही यायला. तर पहिले आपण कुठनं सुरू करतोय, भगवंताला देण्यापासून आपण सुरू करतोय.
तर मग जे आहे बाकी सगळ्यांना देण्याला सुरू करणार आहे. जसं म्हणतात ना की आपण कुठल्या झाडाला आपण त्याच्या जडला पाणी दिलं तर प्रत्येक, आणि म्हणूनच फक्त भगवंताला तुम्ही प्रसन्न करणार, बाकी कोणाला प्रसन्न करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. फक्त फोकस भगवंतावरती ठेवला तर बाकी सगळे आपले जेवढे नाते आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्या जागेवरती बसेल. काय काय लोकांना असणार, हा माझ्यावरती नाराज आहे, माझा हा भाऊ नाराज आहे, माझी ही बहीण नाराज आहे, माझा हा मित्र नाराज आहे, माझा हा नाराज आहे, हा भक्त माझ्याशी नाराज आहे. काही गरज नाही आहे. तो नाराज आहे तर ठीक आहे, नाराज आहे, पण तुम्ही भगवंताला प्रसन्न करणार, भगवंत त्याचं हृदय जे आहे बदलून टाकणार, आणि तोही एक दिवस तुमच्यापर्यंत निर्मळतेने बोलणार आहे. तर आपला जो फोकस आहे ना, फक्त आपला जो भगवंता बरोबर जो थोडं जरा हेवी चाललेले, पण ठीक आहे, मीन्स म्हणजे हेवी म्हणजे अगदी जास्त मोठी फिलॉसॉफी नाही सांगते, पण हे इकडे लिहिलेले तेच सांगते आहे मी, की फक्त भगवंताचा वरती आपला फोकस ठेवला ना की बाकी आपले सगळे नाते जे आहेत ते आपोआप आपल्या जागी बसतील, आणि कोणी आपल्यावरती नाराज नाही राहतील, उलट आपल्याला लोक सहयोगी करतील. अरे रे भक्ती करतोय तो, अरे रे भक्ती करते ती, ते सगळे आपल्याला सहयोग येतील. पण आपण प्रामाणिक राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. रोज आपल्या घरातही लोक बघतायत ना की अरे हा 4 वाजता उठतोय, रोज उठतोय, एवढे वर्ष झाले उठतो आहे, त्याचं हृदय पिघळून जाईल, दुसऱ्यांचं हृदय पिघळून जाईल, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं हृदय पिघळून जाईल की रोज उठून जप करते आहे, रोज उठून ही आपलं भजन कीर्तन करते आहे, रोज भगवंताला भोग लावते आहे. तर जेव्हा ते बघतील ना, निरंतर एकच कार्य आपण रोज करतो आहे, तर त्यांनाही वाटेल हा प्रामाणिक आहे, है ना? राईट. कारण की आपण बघा, तो कोण आहे क्रिकेटर, त्यांचं नाव काय आहे? विराट कोहली. तो जेव्हा छक्का आणि चौका मारतो सगळ्यांना आनंद मिळतो ना, पण त्याच्या पाठीमागे त्याने किती परिश्रम केलेला आहे ते माहिती आहे आपल्याला. रोज तो नेट प्रॅक्टिस करतोय, रोज 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 रोज. तर आपल्यासाठी जे आहे मृत्यू, ते आपली फायनल मॅच सारखी आहे आपली. रोज 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 अगर आपण प्रॅक्टिस केलेली आहे तर मृत्यूच्या वेळी आपल्याला भगवंताचं स्मरण नक्कीच होणार आहे, आणि रोज करणे खूप गरजेचं आहे. काय 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 लोकांना ना असं वाटतं की आता हे आभाळ कोसळलेलं आहे, पहिले ह्याला जरा निपटून दे, मग मी जरा माळा करते. आता मला खूप दुःख आहे, जरा थोडं दुःख कमी होऊन दे, मग मी माळा करतो. पण दुःख कधीच कमी होणार नाही आहे. दुःख आपल्या कर्माप्रमाणे जे काय आहे ते आपल्याला मिळणार आहे. हे भौतिक जगत दुःखालय अशाश्वतमच आहे, हे बनवलं गेलंच आहे दुःखांसाठी. तर दुःख कधी पण त्या दुःखांमध्ये आपण कसं आपण भगवंताची भक्ती करणार वेळ काढूनही, ते मग जे आहे ते काल मी कालच्या लेक्चरमध्ये तेच सांगेन की आपण जे आहे मुक्तीसाठी दया भाग होऊन जाणार, हा आपला हक्क होणार, मुक्ती आपल्या हक्क, आपल्याला हक्काची मुक्ती मिळेल. आणि मुक्ती म्हणजेच काय, जन्म मृत्यूच्या चक्करमधनं आपण सुटून जाऊया. हे हे म्हणजे नाही का समजण्याचं खूप म्हणजे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी रूप गोस्वामी आपल्याला उपाय सुद्धा देतात, जिव्हाला आपण कसं जे आहे नियंत्रण करू शकतो. तर प्रसाद खाऊन, आणि आपण आपल्या घरी सुद्धा लोकांना बोलवू शकतो प्रसादासाठी. आणि जे आहे अ, खायचं तर फक्तच प्रसाद खाणार, बाकी काय नाही खाणार. आणि भक्ती विनोद ठाकूरच्या प्रार्थना दिलेल्या आहेत, शरीरा विद्या जाय जडे इंद्रिय ताहे काल. आणि मग उदरवेग. उदरवेग म्हणजे काय, हा उदर जे आहे ना, उदर म्हणजे काय, हा जो उदर आहे ना आपला, तर त्याला प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये ना ऍक्च्युली त्याला काय म्हणतात, त्याला स्टमक डिझीज आहे, त्याला डिझीजला काय म्हणतो, रोग आहे. उदरचा आपल्याला रोग आहे. काय रोग आहे की आपण जर का इच्छा करतो थोडं जास्त खाण्याची, तर ऑटोमॅटिकली आपल्याला गॅस होऊन जातो, है ना? आपण म्हणलं की रोज 2 चपाती खातो, आज मी 3 चपाती, तर काय होणार मग, ते गॅस होऊन जातो, आणि मग ते काहीतरी वेगळंच तुम्हाला माहिती काय होतं. तर त्याचा उपाय काय आहे की फक्त कृष्ण प्रसाद खाणार, आणि
अगदी कंट्रोल मध्ये आपण प्रसाद खातोय, है ना. आणि कसं कंट्रोल मध्ये, जसं एकादशी, एकादशी दुप्पट खाशी तर नाही करत ना आपण, है ना. काहीतरी एकदाच खातो, किंवा काही लोक तर फक्त फळ आणि फ्रूट वरती, फळ फ्रूट किंवा भाज्यांवरती, काहीतरी दूध वरती असतात. काही लोक निर्जल करतात. जे लोक निर्जल करतात ते पंचकर्म करतात. प्रत्येक 15 दिवशी एकदा जर का आपण निर्जल एकादशी करतो, ते ऑटोमॅटिकली त्यांचं पंचकर्म होऊन जातं. ते आपले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत पण देवकी सुद्धा प्रभू, ते असं म्हणत होते की तुम्ही निर्जल एकादशी करा, ऑटोमॅटिकली तुमचं पंचकर्म झालं, कुठेही पैसे खर्च करायची गरज नाही. मग आपण जन्माष्टमी, रामनवमी, हे सगळ्या त्योहारमध्ये आपण उपवास करतोच आहेत. तर ह्याचा हाच उपाय आहे की कधी कधी पोटाला जरा आराम द्यायला पाहिजे. हे विज्ञान आहे की आपलं मशीन सारखं चाललंय चाललंय चाललंय, चक्की चालली 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 आहे. तर थोडा आराम दिला तर ऑटोमॅटिकली आपण अगदी स्वस्थ राहूया, आणि हा उदरचा जो प्रॉब्लेम आहे तो, जे आहे रोग जो आहे तो, अगदी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि मग उपस्थ वेगम. उपस्थ वेगम म्हणजे काय, की त्याला, हे जे आपले जे दुसरे जे वेग आहेत, ते दुसरे इंद्रिय आहेत, त्यांना व्यर्थ कुठेही नाही गुंतून ठेवायची. त्यांना फक्त भगवंतासाठी, जे कृष्ण भावनामय मुलं आहेत त्यांना उत्पन्न करण्यासाठी जे आहे ते वापरले पाहिजे. आणि आपल्याला शास्त्र पद्धतीने जे आहे लग्न करायला पाहिजे. कुत्र्या मांजरासारखे लग्न नाही करायला पाहिजे की आज एक आणि उद्या दोन आणि तिसरा परत तीन. आणि सगळं जे आहे ते लीगल, त्याला काय म्हणतात, लीगलला काय म्हणतात, कायदेशीर. हा, कायदेशीर जे काय करायला पाहिजे. आजकाल आता बघा की किती लिव्हिंग रिलेशनशिप चाललेले आहेत, त्याच्यामुळे किती डिवोर्सेस चाललेले आहेत. आणि आज एक मुलगी एकाला पकडते आणि दुसऱ्याला पकडते आणि तिसऱ्याला, आणि मुलगाही 2-3 मुलींना पकडून बसतोय. आणि मग आता बातम्यामध्ये सुद्धा आपण बघितलं काय झालेलं होतं, ड्रम मध्ये पॅक करून ठेवलं त्याला, है ना. तर हे सगळं जे आहे, जेव्हा आपण कृष्ण भावनामृत नाही आहे तर आपल्या इंद्रिया असेच कुठेतरी मार्गाने सुटत जातात. आणि मग जे आहे आपण भगवंताची सेवा नाही करू शकत. तर आपला उद्देश काय, भगवंताची सेवा करणं, म्हणून आपल्या इंद्रियांना चांगल्या मार्गावरती वळण लावायला पाहिजे. आणि मग म्हणतात की हे जे शरीर आहे, है ना, शरीराचा सुद्धा जो वेग आहे त्याच्यामध्ये जिव्हा, उदर आणि बाकी सगळ्या इंद्रिया येतात. त्यांना जे आहेत ते म्हणतात की हे सगळे एकच लाईनीमध्ये आहेत, राईट. तर जर का आपण आपल्या जिव्हाला कंट्रोल केलं तर ऑटोमॅटिकली बाकी सगळे इंद्रिय कंट्रोलमध्ये येतील, सगळे एकाच लाईनीमध्ये आहेत ना. तर आपण फक्त जर का ही जिव्हाला कंट्रोल केलं की मी खाईल तर फक्त कृष्ण प्रसाद खाणार, बाकी काहीच नाही खाणार. काही लोक नाही का बाहेरचे, नाही का ते बिस्किट, हे ते, काय नाही ते चुरचुरा पॅकेट, आणि नाही, हे सगळे जे नाही का पॅक्ड फूड आहे ना, ते सगळे बंद करायला पाहिजे. हे सगळे कॅन्सर करणारे सगळे पॅकेट आहेत. पिझ्झा, बर्गर, पास्ता, नरका रास्ता, हे सगळे सगळे बंद करायला पाहिजे. आणि आता तर ऍक्च्युली झालेले फक्त, ऑफकोर्स आपले मराठी लोक ना खूप साधी सिधी माणसं आहेत, पोळी भाजी खाणारी आहेत, एवढं नाही. पण काय ना, कधी कधी असतं की मुलांच्या ह्याच्यामध्ये आपण जरा बघून जातो की चला पिझ्झा बर्गर हे ते. आणि हे जे आहे ना, हे ऍक्च्युली आपल्यासाठी खूप नुकसानदायक आहे, ही सगळी मैदा वगैरे. म्हणून जे आहे भक्तिविनोद ठाकूर तेच म्हणतात की प्रसाद खावा, आणि ह्या जिव्हाला जे आहे ते ऑटोमॅटिकली आपण जे आहे काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आणि हे जे आहे ते जिव्हामध्ये 6 जे आहेत ना ते रस असतात. 6 रस म्हणजे काय, काय म्हणजे असं गोड खाल्लं किंवा तिखट खाल्लं, किंवा असं जे आहे ते अशी आंबट खाल्लं, है ना. तर हे सगळे जे रस आहे ना, ते जर का खूप तिखट खाल्लं तरी क्रोधी माणूस आहे. ज्याला खूप तिखट खायची सवय आहे तर तो खूप क्रोधी असतो. त्याला जे खूप कमी तिखट खातो तो जास्त क्रोधी नसतो. तर म्हणून ते सुद्धा जरा आपल्याला बघावं लागेल की कसं जे आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये जे आहे ते प्रसाद सुद्धा खायला पाहिजे. आणि मग तो मायाच्या चंगुलमध्ये जे आहे तो सुटून जातो. आतापर्यंत प्रॉब्लेम काय आहे
की हे इंद्रिय कंट्रोल नाही म्हणून आपण मायाच्या चिंगलमध्ये आहे. पण आपण जर का हे सगळे नियम पालन केले तर मायाच्या चंगलमधनं आपण जे आहे ते ऑटोमॅटिकली जे आहे ते बाहेर निघूया. आणि जेव्हा परिपूर्णपणे कोणी कृष्ण भावनामृतने हे सगळे नियम पालन करतो तर हा व्यक्ती कोण बनू शकतो? गुरु बनू शकतो. कारण की त्याच्याकडे कृष्ण भावनामृतचा साक्षात्कार झालेला आहे, त्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. त्याला त्याचं लक्ष जे आहे ते फक्त 24 तास फक्त कृष्णवरतीच आहे. त्याला शास्त्राच्या अध्ययनामध्ये खूप रुची आहे. तो बोलेल तर फक्त कृष्णाबद्दलच बोलेल, बाकी दुसरा कुणाबद्दल नाही बोलणार आहे. आणि असला व्यक्ती जो आहे त्याचा उद्देश फक्त कृष्णाला प्रसन्न करण्याचा आहे, असला व्यक्ती जो आहे तो जे आहे तो गुरु बनण्याचं योग्य आहे. गोस्वामी त्याला आपण म्हणतो. तर म्हणून जे आहे याला म्हणतात की हे सगळे इंद्रियांना आपण जेव्हा कंट्रोल करतो तर आपलं मन अगदी निर्मळ होणार आणि मन नेहमी भगवंताच्या श्री चरणांमध्ये गुंतून राहणार. इथे मी विराम देते आहे. कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकतो. माझ्याकडे बोलायला अजून खूप आहे. हे अर्धच झालेले, अजून पूर्ण नाही झालेलं आहे. हा बोलू, विचार. हा माईक घ्या वाटतं. हरी हरी हरी. भगवंत जे विग्रह आहे ते आपल्या घरी पण आहे आणि मंदिरामध्ये पण आहे. तर मग ज्यावेळेस आपण म्हणतो की आपला जो भोगप्रसाद आहे, तर काही वेळेस काय होतं की आपल्याला मंदिरामध्ये न्यायचं का घरी भगवंताला भोग दाखवायचं, असा प्रश्न पडतो. चांगला प्रश्न आहे की मंदिरामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा भगवंत घरी भुके राहतात, राईट? घरी जगन्नाथचे विग्रह आहे आणि इथं पण आहे. तर मग डिसिजन काय करायचं की ज्यावेळेस भोग आपल्याला न्यायचं नेमकं पुढं घरी लावायचं का मंदिरात लावायचं? कुठला भोग? जेव्हा फेस्टिवल मध्ये असतो तेव्हा का? नाही नाही, इथं दररोजचा प्रश्न, रोजचा प्रश्न. हा, जेव्हा आता बघा तुम्ही मंदिरात सेवा करतायत, राईट है ना? तर तुम्ही मंदिरात प्रसाद सिद्धांत काय आहे की तुम्ही प्रसाद खाताय, घरी खाताय किंवा मंदिरात खाताय, पण तुम्ही प्रसाद खाताय. आता घरात जे आहे ते तुमचे जे विग्रह आहे त्यांना तुम्ही ड्रायफ्रुट्स देऊ शकता, मिश्री देऊ शकता किंवा छोटे छोटे लड्डू करून देऊ शकता. ते भोग ऑफर करून खाऊ शकता तुम्ही, असंही करू शकता तुम्ही. कारण की पूर्ण दिवस जर का तुम्ही मंदिरातच आहात तर मग घरी कोणी नाहीये बनवायला, राईट? तर मग सिद्धांत आहे की मी काही पण खाणार, मी फक्त कृष्ण प्रसादच खाणार, बाकी काय नाही खाणार. आणि घरात घरात तुमच्या विग्रहाची जी चिंता आहे ती अशी दूर होऊ शकते की आपण फळं, फ्रूट हे भगवंताला आपण अर्पण करू शकतो. तसं माहिती आहे त्यांना. हरे कृष्ण. सहनशीलता म्हणजे विनम्र सहनशीलता कशी येईल आपल्याकडे? म्हणजे आता एकदा आपण म्हणतो आणि मग एखादा भक्त किंवा तर त्यांना कोणत्याही गोष्टीतून लगेच राग येईल, मग त्यात आपण सहनशीलता कशी बनवणार? ते ऍक्च्युली ना केस बेस्ड आहे की तो काय म्हणतोय. पण सहनशीलता म्हणजे तेच आहे की आपल्याला जे आहे आपल्या आत्माच्या कल्याणासाठी सहन करावं लागेल. आता उदाहरण देते, कोणी तुम्हाला काही सांगितलं आणि तुम्ही रागवले तर काय होतं? पहिले आपली चेतना खराब होती आहे, राईट? राईट. आणि मग दुसऱ्या दिवशी आपलीच माळा खराब होती आहे. पण सहन करून घेतलं तर दुसऱ्या दिवशी आपली माळा चांगली होणार. नाही तर काय होणार? सारखं दुसऱ्या दिवशी तेच 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 तेच, तिने हे सांगितलं मला, तिने हे सांगितलं, मी मला संस्कार सांगितलं, कसं सांगू शकते ती, मी हिला सांग. मग आपल्या सगळ्या योजना सुरू होतात.
तर आपल्याला सकाळी हे नाही करायचं आहे, आपल्याला सकाळी भगवंताचं निर्मळ नाव घ्यायचं आहे. तर आपल्या शांतीसाठी, आपल्या आत्माच्या शांतीसाठी आपल्याला सहन करायचं आहे. हे त्याच वेळी जर का कळालं ना, तर आपल्याला कधी क्रोध नाही होणार त्या माणसाप्रती, की नाही मला क्रोध करायची काही गरज नाही आहे, मला जे काय आहे ते मी सहन करून घेईल. कारण की मला माझ्या मला माझी चिंता आहे, मी दुसऱ्या दिवशी माळा कसं चांगलं करणार आहे, ध्यानपूर्वक जप मी कसं करणार आहे, मला याची चिंता असायला पाहिजे, माझी बाकी काही चिंता नाही असेल. ठीक है ना. तर अपने खुद की शांति के लिए दूसरों पे क्रोध मत करो. हरे कृष्ण. अनेक वेळा अपमान झाल्यानंतरही आपण ते सहन करायचं का त्याला काही वेगळं एकदा दोनदा किंवा 10 वेळा आपण वेळ तर राहतो. ती अनेक प्रकारे जेव्हा अपमान होतो, तर त्या माणसाबरोबर बोलायचंच नाही, तर नातंच नाही ठेवायचं त्या माणसाबरोबर. का आपण त्या माणसाबरोबर नातं ठेवणार ना? अनिवार्य नाते. ओ हा, हे अनिवार्य नाते. हा, ते जरा केस बेस्ड आहे, तर माझ्या बरोबर पर्सनली तुम्ही डिस्कस करा, मग मी सांगते. तर भगवंताचा एक फोटो ठेवायचा आणि सांगायचं माझं फक्त कनेक्शन तुमच्याबद्दल आहे, बाकी कुणाबरोबर नाही. मी जेव्हा जन्माला आले सगळ्यांना कुणाला घेऊन नव्हते आले, आणि जाईल सुद्धा तर कुणाला घेऊन नाही जाणार आहे मी. माझं फक्त कनेक्शन तुमच्या बरोबर आहे. आणि भगवंत तुम्हीच, आणि खूप प्रार्थना करायची आणि जप करायचं की भगवंत मला फक्त तुमच्यावरती फोकस करायचं आहे, तुमच्यावरती ध्यान ठेवायचंय, मला आज खूप मदत करा. मी निसहाय मध्ये आहे, तुम्ही जशी द्रौपदीला मदत केली तशी मलाही मदत करा. भगवंत मदत करतात आपल्याला. ठीक. पेशंट आहे ना, तर ते पैसे मागायला नसतात का, ते प्रसाद दिला की घेत नाही, पैसे द्या. नाही, त्यांना सांगा प्रसाद घ्या, आमच्याकडे पैसे नाही आहेत. नाही, त्यांना सांगा आमच्याकडे लक्ष्मी नाहीये, फक्त प्रसाद आहे, घ्यायचे तर घ्या, है ना. ते पाठीमागे ते माताजींना द्या. जरा घेत पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण सांगितलं की नाही का विनाकारण आपले कृष्ण